सुप्रभात आणि नमस्कार. मी प्राध्यापक विक्रांत पालटशा. आपण सर्वांचे अ, या 2 दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमात स्वागत करतो. हा कार्यक्रम महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय आणि ज्ञान प्रबोधिनी इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम आपण आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान महर्षी अण्णा धोंडो केशव कर्वे, भारतमाता आणि बाया कर्वे यांच्या चरणी मी वंदन करतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. आजचा हा जो एफडीपी आपला 2 दिवसांचा आहे, म्हणजेच आज 16 जून 2021 आणि 17 जून 2021 या 2 दिवसांसाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे, ज्याचा विषय रिसर्च मेथोडॉलॉजी डेटा कलेक्शन अँड अनालिसिस असा आहे. या कार्यक्रमाचं महत्व, त्याचप्रमाणे या कार्यक्रमात किंवा या एफडीपी मध्ये आपण नेमक्या कुठल्या विषयांवर चर्चा करणार आहोत किंवा आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे, या बाबतीत आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रास्ताविकात आपल्याला सांगतील. त्यामुळे या विषयात मी जास्त चर्चा करत नाही. आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपलं कायम प्रेरणास्थान असलेलं वंदनीय असे आपले आश्रम गीताने या कार्यक्रमाची सुरुवात करूयात.
अशा आपण आश्रम गीतानंतर यानंतर मी लगेच आपल्या महाविद्यालयाच्या माननीय प्राचार्य डॉक्टर संगीता आठवले मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपले प्रास्ताविक या ठिकाणी मांडावे. मॅडम, सर्वांना प्रथमतः सुप्रभात. आपण ज्ञान प्रबोधिनीच्या साहाय्याने 2 दिवसाचा FDP करण्याच्यासाठी एकत्र आलेलो आहोत आणि हा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम हा आपला या वर्षातला नवीन वर्ष सुरू झाल्यानंतरचा महत्वाचा कार्यक्रम आहे. मला अतिशय आनंद होतोय की हा कार्यक्रम करण्याकरता आपल्याला ज्ञान प्रबोधिनी सारखी सुप्रसिद्ध संस्था आणि त्याच्यामध्ये काम करणारे जे तज्ञ आहेत त्यांचा आपल्याला मार्गदर्शन मिळणार. सगळ्यांच्या मनामध्ये असा विचार येणं स्वाभाविक आहे की आपण आता जे काही शिकणार आहोत किंवा जे काही करणार आहोत याच्यासाठी आपण असा विषय का निवडला, म्हणजे संशोधनाशी संबंधित विषय का निवडला. तर मला अतिशय आनंदाने सांगावंसं वाटतं की आपण नॅशनल कमिशन फॉर वुमेन यांच्या बरोबरचा एक मोठा प्रोजेक्ट ज्ञान प्रबोधिनीच्या बरोबर करत आहोत आणि याच्यामध्ये ज्ञान प्रबोधिनीतील तज्ञ व्यक्ती सहभागी आहेत. त्याचप्रमाणे आपल्या महाविद्यालयातले पण सर्वजण याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात आणि या सहभागाकरता काहीतरी थोडं प्रशिक्षण होणं पण आवश्यक आहे. आणि या प्रशिक्षणाबरोबरच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे टीचिंग, लर्निंग, एक्सटेन्शन आणि रिसर्च या आपल्या 4 प्रमुख जबाबदाऱ्या UGCने आपल्याकडे उच्च शिक्षणाकरता दिलेल्या आहेत. त्यातल्या बाकीच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत या जबाबदाऱ्या आपण विविध उपक्रमाद्वारे करतच असतो. त्याच्याच बरोबर आपण रिसर्चची ऍक्टिव्हिटी सुद्धा आपल्या महाविद्यालयीन पातळीवरती, विद्यापीठ पातळीवरती, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा करावी अशी अपेक्षा विद्यापीठाची पण असते, UGCची पण असते आणि NAAC पण असते. हा झाला एक अपेक्षेच्या बाजूची एक माहिती. परंतु हे सगळं करत असताना आता माझ्या बरोबर काम करणारा अतिशय तरुण उत्साही असा पण काही प्राध्यापक वर्ग आहे, ज्यांचं MPhil व्हायचंय, ज्यांचं PhD व्हायचंय, ज्यांना काहीतरी आयुष्यामध्ये वेगळं करिअर करण्याचं स्वप्न डोळ्यामध्ये आहे. अशी ज्या व्यक्ती आहेत त्यांना सध्या आपल्याला सगळ्यांच्या लक्षात येईल की नव्या शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा संशोधन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन या सगळ्या गोष्टींना अनन्यसाधारण महत्व आलेलं आहे. संशोधनातून होणारी प्रगती ही आणि भारतीय संशोधनातून होणारी देशाला उपयोगी पडणारी प्रगती ही चिरकालीन असावी असं आपल्या शैक्षणिक धोरणाचा एक उद्देश आहे. आणि त्या दृष्टीने परदेशातून येणारं संशोधन तसंच्या तसं स्वीकारण्यापेक्षा आपल्याला काय लागतंय, आपण कुठल्या विषयामध्ये जास्ती काम केलं पाहिजे याचा विचार करून संशोधन करावं अशी उच्च शिक्षणाकडून अपेक्षा पण आहे. आपण जे प्रोजेक्ट करतोय ते प्रोजेक्ट नॅशनल कमिशन फॉर वुमेनचं असल्यामुळे, आपलं महिला महाविद्यालय असल्यामुळे महिला वर्गाशी संबंधित आहे. आपल्याला माहिती आहे सध्या आपण कोविडच्या काळातून गेलेलो आहोत. कोविड ही जी साथ आहे या साथीचं कोणालाही पूर्व अनुभव नाहीये. संपूर्ण जगभर याचा प्रसार झाला आणि त्याला कसं नियंत्रित करावं याबाबतचं कुठलीही माहिती, ज्ञान कोणाकडेच नव्हतं. मग त्यावेळेला धावून आलं ते संशोधन. ते संशोधन जे आहे ते लसीच्या स्वरूपात आपल्याकडे आलं. भारतानेही त्याच्यावरती आपला ठसा उमटवला आणि आपल्याला अभिमान वाटेल, आपल्या पुण्यातलीच संस्था जी आहे त्या संस्थेने कोविशिल्ड नावाचं एक लस निर्माण केली. आपल्या भारतीय कंपनीने, दुसरी जी भारतीय कंपनी सरकारी नवरत्नांपैकी आहे तिने देखील दुसरी कोवॅक्सिन नावाची लस आणली आणि या संबंधाचं संशोधन करणाऱ्या, त्याला पूरक काम करणाऱ्या अनेक संस्था पुण्यामधून काम करतायत याचा आपल्याला आनंद होतोय. याचबरोबर आपण जे काम करतोय या सगळ्या कामामध्ये संपूर्ण आपली जीवन पद्धतीच जणू बदलून गेली. आपण आज सगळेजण ऑनलाईन पद्धतीने या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी आहोत. आभासी शिक्षण हा आपला एक
महत्वाचा भाग झालेला आहे. कदाचित 40% आभासी शिक्षण आपल्याला करायला लागणार आहे आणि त्यामुळे आपण नवीन नवीन तंत्रस्नेही होण्याचा आपण प्रयत्न करतो. आता हे करत असताना आपल्या मनावरती येणारे ताणतणाव, आपल्याला असणारी तंत्रज्ञानाची भीती, तंत्रज्ञानाची नवता, या सगळ्यांचा आपल्याला विचार करायला लागतो. मग हे करत असतानाच आपल्याला जसं वाटतंय तसे अनेक मोठ्या पदावरचे सरकारी अधिकारी आहेत जे खऱ्या अर्थाने या सगळ्या नियंत्रणाची जबाबदारी सरकारच्या बरोबरीने, शासनाच्या बरोबरीने पेलतायत. त्या सगळ्यांचा विचार सुद्धा व्हायला पाहिजे आणि त्याच्या संबंधीचा आपला प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी आहेत, त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत, त्याच्यामध्ये काम करणारे विविध क्षेत्रातले पदाधिकारी आहेत, ज्यांच्याकडे टास्क फोर्स मध्ये काम करणारे काही लोक आहेत आणि यात काम करणाऱ्या विशेषतः महिलांचा खूप मोठा सहभाग. तुम्ही आज जर बघितलं तर या सगळ्या काळामध्ये हिरिरीनी जबाबदारी लिलया पेलणाऱ्या महिला आहेत. मग त्या केरळमधल्या के शैलजा असोत किंवा आपल्या निर्मला सीतारामन असोत, या सगळ्या जबाबदाऱ्या पेलणाऱ्या ज्या महिला आहेत, या सर्व महिला जगभर आहेत. त्याच्यावरतीही माझा एक संशोधन प्रकल्प चालू आहे, असं पण मी मुद्दामून आता या समारंभाच्या किंवा या उद्घाटन प्रसंगी सांगते. मग हे काम करत असताना आपल्याला विचार काय करायला पाहिजे, तर आपण याच्यामध्ये कसे सहभागी होऊ शकू. आणि मग सहभागी व्हायचं असेल तर त्यातलं आपल्याला काहीतरी कौशल्य अवगत व्हावं, म्हणून आपण ज्ञान प्रबोधिनीच्या साह्याने हा FDPचा कार्यक्रम करतो. याच्यामध्ये आपल्याला विनीता ताई आहेत, वाटवे ताई आहेत, त्याच्यानंतर सुचिरिता ताई आहेत. या सगळ्या जणी आपल्याला आपण कसं काम करावं, डेटा कसा जमा करावा, आपल्याला जी माहिती लागते ही प्राथमिक माहिती कशी जमा करायची असते, या प्राथमिक माहितीचं विश्लेषण कसं करायचं असतं, या प्राथमिक माहितीतून आलेले निष्कर्ष कसे मांडायचे असतात, याची एक थोडीशी तोंड ओळख करून देण्याचा हा प्रयत्न आहे. मी असं म्हणत नाहीये की याच्यानंतर आपण सगळेजण लगेच तज्ञ होणार आहोत, असं नाही, पण आपल्याला एक उत्सुकता निर्माण होऊन आपण या क्षेत्रामध्ये काम करताना आपल्याला येणाऱ्या अडचणी ज्या आहेत याची जाणीव मात्र नक्की होणार आहे, एवढं मला वाटतं. या आपल्याकडच्या ज्या तज्ञ व्यक्ती आहेत यांना खूप दीर्घ अनुभव आहेत. हे एका अर्थाने या क्षेत्रातल्या ज्येष्ठ व्यक्ती आहेत. त्यांच्या अनुभवाचा आपल्याला सगळ्यांना फायदा व्हावा आणि आपल्या महाविद्यालयातील अनेकांनी या क्षेत्राकडे वळावं, याच्यासाठी आपण हे सगळं करतोय. आपल्याला माहितीये की एखादा प्रयोग यशस्वी झाला तर त्यातून पुढं काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते. तशीच प्रेरणा तुम्हाला याच्यातून मिळेल आणि मला असं वाटतं की हेच आपलं खऱ्या अर्थाने सबलीकरण होणार आहे. आपण सगळ्याच अण्णांच्या लेकी आहोत. आपल्या संस्थेला नुकतीच 125 वर्ष झालेली आहेत. अण्णांनी सुरू केलेलं काम आजही खूप गरजेचं आहे. पुढच्या काळामध्ये त्याची गरज आहे आणि सातत्याने ती गरज राहणार आहे आणि आपण त्या व्रताला बांधील आहोत, असं आपण 125 वर्ष म्हणत होतो आणि पुढेही म्हणणार आहोत. हे सगळं कामकाज चांगल्या तऱ्हेने होणार आहे, याचं नियोजन आपल्या महाविद्यालयाच्या वतीने किंवा याचं नियोजन करण्यामध्ये मला मदत करणारे विक्रम पालटशहा आहेत, त्याच्यानंतर डॉक्टर अर्चना कछवे आहेत, ज्ञान प्रबोधिनीच्या बाजूने सुचिरिता ताई आहेत, जयश्री ताई आहेत आणि अनघा ताई आहेत. त्याचबरोबर त्यांच्या तज्ञ व्यक्ती पण आहेत आणि या सगळ्या सहभागातून आपण चांगल्या तऱ्हेने आणि आनंदाने हे 2 दिवसाचं प्रशिक्षण पार पाडूया. या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देते आणि ज्ञान प्रबोधिनीकडून आलेले जे सर्व तज्ञ व्यक्ती आहेत त्यांचं मनापासून स्वागत करून त्यांचे आभार मानते. आपण सगळ्यांनी सर्व सेशन्सला हजर राहावं असं मी आपल्याला आवर्जून सांगते, कारण हे जे ज्ञान आहे हे ज्ञान आपल्याला पुढे नेण्याचा मार्ग दाखवणार आहे आणि तुम्ही सगळेजण यात आनंदाने सहभागी व्हाल अशी मला खात्री आहे. तेव्हा पुन्हा एकदा मी कार्यक्रमाला शुभेच्छा देते, अण्णांच्या चरणी वंदन करते आणि माझं छोटंसं भाषण संपवते. धन्यवाद मॅडम. नेमका आपला 2 दिवसीय FDP हा कशाच्या संदर्भात आहे हे मॅडमने आपल्या प्रास्ताविकातनं आपल्याला सांगितलं आहे. आपण सर्व प्राध्यापकांचा रिसर्च म्हणजे संशोधन हा एक कामाचा अविभाज्य घटक आहे आणि त्यामुळे अधिक चांगल्या प्रकारचं संशोधन रिसर्च कशा प्रकारे करावं याविषयीचं मार्गदर्शन आपल्याला या 2 दिवसीय कार्यक्रमामधून मिळणार आहे. यानंतर आज म्हणजे 16 जून रोजी जे आपले सेशन्स होणार आहेत, या सेशनचे जे रिसोर्स पर्सन आहेत
यांची थोडक्यात ओळख मी आपल्यासमोर करून देतो. सर्वप्रथम जे आपले पहिले 2 सेशन्स आहेत ते कंडक्ट करणार आहेत डॉक्टर वनिता पटवर्धन मॅडम. या 2 सेशन्समध्ये 11:30 ते 12 या दरम्यान स्टेप्स इन रिसर्च आणि त्यानंतर 12 ते 1 या दरम्यान सॅम्पलिंग टेक्निक्स या विषयावर मॅडम आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मॅडमची थोडक्यात ओळख मी आपल्यासमोर प्रस्तुत करतो. वनिता पटवर्धन मॅडमचा थोडक्यात मी परिचय करून देतो. मॅडमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे एम.एड अँड पी.एच.डी इन सायकोलॉजी. त्यांचा एक्सपिरियन्स वर्किंग विथ ज्ञान प्रबोधिनीज इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजी पुणे इन व्हेरियस कॅपॅसिटीज फॉर लास्ट 45+ years, worked at other renowned places in expert capacity also. त्यानंतर मॅडमचा जो रिसर्च संदर्भातलं त्यांचं कामकाज आहे किंवा अनुभव जो आहे, she has conceived and executed 30 research projects, organized and directed workshops, seminars about research, guided, evaluated many research initiatives, guided research work of 7 PhD students, disseminated research findings through lectures, articles, conferences, seminars and journals. एवढा प्रगल्भ असा रिसर्च संशोधनाचा एक्सपिरियन्स मॅडम कडे आहे. Then her membership and post professional societies. She is a member of Gnan Prabodhani Sambodhan related to the research Pune since 1999. She is a life member of Mensa, which is a unique international organization of high intellectual. Then she is also a life member of Indian Association of Applied Psychology, that is IAAP, and she is also a life member of Indian Association of Human Behavior, IAHB. Then her honors and recognition: Shri Biyani Award for work on motivating abilities for social cause by Gnan Prabodhani Sambodhan Sanstha Pune, India, in the year 2002. First prize for the best article titled as Everlasting Women Development by AFAM, India, in the year 1996. Master of Education, she has received the 2nd rank in the university and 1st rank in the college in the year 1994. And partial financial assistance for PhD research by Indian Council of Social Sciences Research, New Delhi, India, in the year 1993. आपल्या समोर मी हा जो परिचय मॅडमचा सादर केला आहे तो अगदी थोडका आहे. वेळेचं लिमिटेशन असल्यामुळे जे काही महत्वपूर्ण मुद्दे मॅडमच्या परिचयाच्या संदर्भातील आहेत ते मी आपल्या समोर या ठिकाणी मांडलेत. यावरनं लक्षात आलेलंच असेल आपण सर्वांचं की मॅडमकडनं नक्कीच आपल्याला रिसर्च या विषयासंदर्भात अतिशय चांगल्या प्रकारचं गायडन्स उपलब्ध होणार आहे. त्यानंतर आजचे जे 3रं सेशन कंडक्ट करणार आहेत ते आहेत सुजाता वाटवे मॅडम. त्यांचा टॉपिक असणार आहे टाइप्स ऑफ स्केल्स, इन्व्हेंटरीज, डिफरन्स बिटवीन स्टँडर्डाइज अँड नॉन स्टँडर्डाइज. आणि हे जे 3रं सेशन आपलं कंडक्ट होईल ते 1:30 ते 3 या दरम्यान असेल. मॅडमचा सुद्धा परिचय मी याच सेशन मध्ये करून देत आहे. डॉक्टर सुजाता वाटवे मॅडम. त्यांचं क्वालिफिकेशन आहे BSc, MA, PhD. She has a vast experience of teaching in the field of the psychology, and her research related experiences, she has completed major research project undertaken by Gnan Prabodhani Institute of Psychology supported by University Grants Commission. She has also completed the minor research project undertaken in the Gnan Prabodhani Institute of Psychology, and that is also supported by the UGC Delhi. She has guided MPhil and PhD student in the YCMU University. Her membership and post of professional societies: member of the Institutional Ethics Committee, BJ Medical College, Maharashtra Institute of Mental Health, Sassoon General Hospital, Pune, Dinanath Mangeshkar Hospital and Research Center, Pune. And she is also associated with the other organizations, those are working in the field of the psychology. Her achievements are
honored as Swayan Siddha by Chaitanya Mental Health Care Center, member of Research Advisory Board in Vishwakarma Institute of Management, Pune from the year 2012 to 2017. She is a project director, Abhyodaya 3-year teachers training program supported by Rotary, Parvati, Pune and International Rotary, Culver City of USA from the year 2009 to 2012. And she has invited as consultant for National Education Policy for gifted by Agastya Foundation, Kuppam, Telangana in the year 2019. अशा प्रकारे सुजाता वाटवे मॅडमचा सुद्धा मी थोडक्यात परिचय या ठिकाणी करून दिलेला आहेत, ज्या आपल्याला सेकंड सेशन मध्ये गायडन्स करणार आहेत. तर थोडक्यात रिसोर्स पर्सन जे आजचे आहेत त्यांचा परिचय मी या ठिकाणी आपल्या समोर मांडलेला आहे. यानंतर थोड्या काही महत्त्वपूर्ण सूचना ज्या आजच्या सेशनच्या संदर्भात आहेत ते मी आपल्याला देतो. आपले सेशन 1 and 2 चा टायमिंग असणार आहे 11:30 AM to 12 PM आणि त्यानंतर लगेच सेकंड सेशन आपला असणार 2 PM to 1 PM आणि या दोन्ही सेशन आपल्याला डॉक्टर वनिता पटवर्धन मॅडम गायडन्स करणार आहेत. त्यानंतर 1 to 1:30 PM हाफ आवरचा आपला ब्रेक असेल आणि त्यानंतर 1:30 PM to 3 PM या दरम्यान आपलं थर्ड सेशन असेल, ज्यामध्ये आपल्याला डॉक्टर सुजाता वाटवे मॅडम गायडन्स करतील. तर असे 1.5 तासाचे आपले सेशन्स आहेत. या दरम्यान शेवटचे जे 10 मिनिट आहेत त्या आपण या ठिकाणी क्वेश्चन अँड आन्सर साठी राखीव ठेवलेले आहेत. तर आपल्या मनात जे काही प्रश्न असतील किंवा आपल्या जे काही शंका असतील त्या आपण कृपया चॅट बॉक्स मध्ये टाईप कराव्या आणि त्यानंतर शेवटच्या 10 मिनिटांमध्ये आपल्या या शंका आणि प्रश्नांवर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आपला अटेंडन्स आपण ऑटोमॅटिकली मॉनिटर करत आहोत, पण तरी सुद्धा आपण सर्वांनी आपला अटेंडन्स कृपया चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि आता कुठलाही वेळ वाया न घालवता या ठिकाणी मी आपल्या पहिल्या सेशनचे जे स्पीकर आहेत डॉक्टर वनिता पटवर्धन मॅडम यांना विनंती करतो की कृपया आपण सर्व पार्टिसिपंटला मार्गदर्शन करावे. पटवर्धन मॅडम, ओव्हर टू यू. सगळ्यांना मनापासून नमस्कार आणि सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच मी माझे जी सहकारी आहे जयश्री तिचं स्वागत करते आणि तिला धन्यवाद देते की मी जे आता बोलणार आहे त्याच्यासाठीचं जे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आहे ते ती दाखवायला मला वेगळ्या ठिकाणाहून मदत करते आहे. मला खूप आनंद होतोय की महर्षी कर्वे यांच्या एका संस्थेमध्ये जो नवीन वर्ष सुरू होणार आहे त्या वर्षी जो नवीन FDP फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम त्याच्या सुरुवातीलाच मला काही बोलायची संधी मिळालेली आहे. हा खरोखर माझ्या दृष्टीने पण उत्साहवर्धक असा मुद्दा आहे. मागच्याच आठवड्यामध्ये महर्षी कर्वे यांच्या आठवणी जागवणारा एक कार्यक्रम आकाशवाणीमध्ये आठवणीतल्या अशा संग्रहामधून ऐकायला मला मिळालेला होता आणि त्यामुळे मला खूप आनंद झाला की त्यांची आपण स्मृती जागवत आहोत त्यांच्याच संस्थेमध्ये आज मला बोलायला मिळत आहे. या निमित्ताने SSVMM महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर संहिता आठवले, नंतर संयोजक जे आहेत विक्रांत पलटशहा आणि डॉक्टर अर्चना मॅडम, या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि त्याचबरोबर आमच्या ज्ञानप्रबोधिनीच्या मानसशास्त्र विभागातल्या ज्या काही सदस्य आहेत, मी उल्लेख केला तर जयश्री डॉक्टर सुचरिता गद्रे आहेत, यांनी सुद्धा या सगळ्या संयोजनामध्ये खूप मोठी मदत केलेली आहे आणि सगळ्यांचे मी आभार मानते, सगळ्यांचं स्वागत करते आणि आता ह्या FDP मधल्या पहिल्या सत्राला सुरुवात करते. तसं डॉक्टर संहिता मॅडम म्हणाल्या की 2 दिवस 11 ते 3 11 ते 3 म्हणजे साधारणपणे 3.5 तास ह्या काळामध्ये संशोधनाविषयीच आपण किती शिकू शकतो, किती माहिती करून देऊ शकतो हा मुद्दा आहेच.
त्यामुळे संशोधनातले काही मुद्दे शिंपडल्यासारखे असे काहीतरी आम्ही मांडणार आहोत असं मला जरूर वाटतंय. आणि त्या दृष्टीने सगळ्यांनी ती तयारी मनाची ठेवायला लागेल. पण दुसरी आनंदाची बाजू माझ्या दृष्टीने अशी नक्की आहे की सगळी प्राध्यापक मंडळी, अनुभवी मंडळी अशी ह्या प्रोग्रामला आहे. आता मला इथे आकडा दिसतोय 50च्या पुढचा 54 हा आकडा आहे. आणि त्याच्यातले काही मानसशास्त्र विभागातले आमच्या ज्ञानप्रबोधिनी मधले आहेत, काही SSVMM इथले प्राध्यापक मंडळी आहेत. आणि प्रत्येक जण, मला विश्वास आहे की कुठल्या ना कुठल्या तरी संशोधनामध्ये सामील झालेलाच आहे. कारण आता काय आहे की जेव्हा आपण मास्टर्सची पदवी घेतो त्यावेळेला चौथं जे शेवटचं सेमिस्टर असतं त्यावेळेला थोडाफार तरी संशोधनाचा स्पर्श आपल्याला होतो, छोटा मोठा प्रकल्प आपल्याला करावा लागतो. त्याचबरोबर जे शिकवत आहेत, जे फोर्थ सेमिस्टरला शिकवत आहेत, त्यांच्याही हाताखाली पुष्कळ विद्यार्थी असतात आणि त्यांनाही संशोधनासाठी मार्गदर्शन करावं लागतं. त्यामुळे सगळ्या प्राथमिक गोष्टी संशोधनाविषयी आपल्या सगळ्यांना माहीत आहे असं गृहीत धरून हा छोटासा प्रोग्राम ठेवलाय की जरा उजळणी करूया. काही आपला जो हातामधला जो प्रोजेक्ट NCWचा त्याच्या दृष्टीने काही आपल्याला प्रश्न आहेत का, तर ते फोकस करूया, एकमेकांची देवघेव करूया. आणि अशा प्रकारे ह्या दोन्हीही संस्थांच्या ज्या काही टीम्स आहेत त्या एका व्यासपीठावरती, एका पातळीवरती येतील असा सगळा या मागचा हेतू आहे. आणि त्यामुळे मी काही PowerPoint प्रेझेंटेशन केलेलं आहे, तर ते मात्र इंग्लिशमध्ये केले, त्यामुळे मी अधूनमधून इंग्लिशमध्ये पण बोलीन. तर त्या पद्धतीने आपण पुढे जात जाऊयात. आणि मी अशी सगळ्यांना विनंती करेल की केव्हाही कोणीही मला प्रश्न विचारायला हरकत नाही, काही सूचना करायला हरकत नाही. स्वतःचे विशेषच्या अनुभवाचे, जो मुद्दा चालू आहे त्याच्या संदर्भातला आपला जो काही अनुभव असेल त्यामधले काही आपण जास्तीची माहिती त्यामध्ये टाकायला आणि माझं जे काही निवेदन आहे, माझं जे काही सत्र आहे ते आणखीन समृद्ध करायला आपण जरूर मदत करावी. कारण मला असं दिसतंय की आपण वेगवेगळ्या फॅकल्टीचे आहेत. मला फक्त सायकोलॉजी आणि एज्युकेशन एवढंच मला कळतं, परंतु समजा मॅनेजमेंट आहे, इकॉनॉमिक्स आहे, सोशल वर्क आहे, सोशॉलॉजी, या सगळ्या फॅकल्टी मधले पण आपण बरेच लोक आहात. त्या क्षेत्रातली पण आपण उदाहरणं देऊ शकाल. तर निश्चितपणे मला असं वाटतं की जरी मी एकटी असले हे बोलणारी आणि मी एकटीने हे PowerPoint प्रेझेंटेशन तयार केलेलं असलं तरीही आपणही अधूनमधून बोलावं, आपला जो विषय आहे, मुद्दे आहेत ते पण द्यावे. त्यामुळे एकूण संपूर्ण सत्र हे समृद्ध होईल असं मला जरूर वाटतं. सो आय वेलकम यू अगेन अँड आय रिक्वेस्ट जयश्रीताई टू बी विथ मी फॉर दिस फर्स्ट टॉपिक ऑन स्टेप्स इन रिसर्च. So this is the very basic topic, and you know there are many steps. I may request answers to a few questions. You may raise your hand and you can tell your answers, or you may write the answers on the chat box also. So as I told you, we need to enrich this session by our own experience, the experience of everyone in the field of research, because the 2 days are totally focused on research and specifically research in social sciences. Okay, so in the first slide you will just see the title and then some of my details. I am from Jnanaprabodhini's Institute of Psychology, JPIP, which is known in Marathi as Pradnya Manas Sanshodhika, and you can know much more things about my institute in the website. It is noted below, www.jpip.org, and my email address is well placed there, vanita.pradhan@jnanaprabodhini.org. Please note the spelling of Jnana. Instead of it is DNYA or GNY, it is spelled as JNANA. And you can write me at any moment, at any time, and I will definitely reply. I will be very happy to answer your emails about our research project. With this, directly I would like to ask you one question. What do you think? How do you describe research? Okay, so you can answer in either English or Marathi.
and I will wait a while for your answer, believing that everyone has got somewhat experience in research. We may not go into the Bakaida definition, but you can give me some points to gather what is research. संशोधन म्हणजे काय, याविषयी तुम्ही काही 2-4 तरी मुद्दे सांगावेत असं मला जरूर वाटत आहे. मला मंडळी, मला असं दिसतंय की अर्चना मॅडम ज्या आहेत त्या झुलॉजी मध्ये आपण आहेत, त्यामुळे व्हेरीड ग्रुप आहे आपला. नमस्कार मॅडम. बोला बोला. अमृत इंग्लिश हा डिपार्टमेंट. बोला बोला. रिसर्च म्हणजे काय या प्रश्नाबद्दल मला सांगावं थोडस असं तुम्हाला मोठ्यांदा बोलावं लागेल असं मला वाटतंय. माझा. हॅलो. हा बोला. हा, एखाद्या विषयाबद्दल सखोल अभ्यास करणे म्हणजे संशोधन होऊ शकेल का? हो हो बरोबर आहे. एखाद्या मुद्द्याचा सखोल किंवा एखाद्या अभ्यास. विषयाचा सखोल अभ्यास. हो अगदी बरोबर, सखोल अभ्यास करणे. पुढे कोण बोलतंय आणखी? थँक्यू मॅडम. Madam, I want to share something. Research is such information that will define some unknown facts. Those are not known. Okay, from unknown to known. Yes. Very yes. good. Let us clap for that. Anyone else? Yes, Hello? madam. May I? Madam? Hello, madam. May I? बोला बोला. मॅडम Research. बोलो. Hello, madam. मी डॉक्टर अर्चना कछवाय. तुम्ही हो अर्चना मॅडम बोला. हा. येस येस येस. रिसर्च म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यांचा जो आपला रिसर्च आहे तो प्रत्येक फील्ड मध्ये होत असतो, पण कुठल्याही विषय जरी असला तरी त्या विषयाशी संबंधित जे आपण सिस्टमॅटिक इन्व्हेस्टिगेशन करतो, दॅट इज रिसर्च असं Very मला good, वाटतं. very good. नमस्कार. Systematic नमस्कार. investigation. हॅलो. या, या. नमस्कार मॅडम. Please go ahead. अगदी म्हणजे अरविंद मी देशमुख. अनघा चित्ते. मी फिजिकल डायरेक्टर आहे कॉलेजमध्ये. मी असं अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मी असं म्हणेन की नवीन ज्ञानाची निर्मिती म्हणजे संशोधन. Very good. नमस्कार मॅडम. बोला अरविंद शेलार. अरविंद बोला. शेलार. ओके. बोला. रिसर्च याचा अर्थ जे ऑलरेडी अस्तित्वात आहे त्याच्यावरती सर्च करणे पुन्हा एकदा नव्याने, त्याला म्हणतात रिसर्च. Okay. Already it is there and we find it out. आउट. मॅडम नमस्कार मॅडम. नमस्कार बोला. ज्ञानाचा शोध घेणे म्हणजे रिसर्च. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ज्ञानाचा शोध. फारच छान. ताई मी सांगू? हो. एखाद्या समस्येबद्दलची माहिती पद्धतशीरपणे जमा करणे, त्याच्यावर प्रक्रिया करून निष्कर्ष काढणे, दॅट इज रिसर्च अकॉर्डिंग टू मी. बरं. मॅडम मी मिसेस शिल्पा धर्माधिकारी. हो बोला बोला. एखादा विषय घेऊन त्याच्याबद्दल जी माहिती अवेलेबल आहे ती व्यवस्थित स्वरूपात मांडणे, त्याचबरोबर नवीन जी माहिती मिळेल त्याचं अनालिसिस करणे, हे दॅट इज रिसर्च. फारच छान. अनेक मुद्दे आले. मॅडम बोला. मी विद्याताई बोला. मला असं वाटतं की विषयानुसार हा वेगवेगळा विषय होऊ शकतो किंवा संशोधनाची व्याख्या वेगवेगळी होऊ शकते, पण मला असं वाटतं की नवनिर्मिती करणं म्हणजे संशोधन. काय काय? आपण नवीन शोधतोय नवीन शोध. त्याला संशोधन म्हणायचं. बरोबर. थँक्यू मॅम. मॅडम मला असं वाटतं मिनल परांजपे मॅडम बोला. एखाद्या एक्झिस्टिंग गोष्टीकडे किंवा अस्तित्वात तुमचा असलेल्या आवाज येत नाहीये, जरा आवाज मोठा पाहिजे. अस्तित्वात असलेल्या गोष्टींकडे वेगळ्या दृष्टिकोनातनं पाहणे किंवा त्याचा वेगळा यूज शोधून काढणे म्हणजे रिसर्च. त्याचं वेगळं ऍप्लिकेशन शोधून काढणे म्हणजे रिसर्च. फार छान. मॅडम मी गायत्री पांढरे. मला बोला. असं वाटतं की जे एक्झिस्टिंग डिस्कव्हरीज आहेत त्याचा ह्युमन वेलफेअर
साठी ऍप्लिकेशनच्या दृष्टीने काम करणं म्हणजे रिसर्च. दिस इज माय ओपिनियन. ओके, फारच छान. मला वाटतं मी जसं सुरुवातीला म्हटलं तसे खरोखरच आपण सगळे अनुभवी आहात आणि कुठे ना कुठेतरी संशोधन स्वतः केलेलं आहे. काही जण एमफिल पीएचडी पण आपल्या गटामध्ये आहेत, काही पीएचडीचे गाईड पण आहेत, त्यामुळे विस्तृत अनुभव आहे आणि तुमच्या अनुभवामधून ह्या व्याख्या आल्यात. सगळ्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करते आणि धन्यवाद देते की सुरुवातीलाच मी एक काहीतरी प्रश्न विचारला आणि मग त्याला उत्तर देऊ का नको असं काही नाही. आपण आता शिक्षकी पेशातले आहोत, त्यामुळे आपल्याला प्रश्नोत्तराची नेहमी ती सवय आहे आणि त्यामुळे तुम्ही उत्तर दिलं. सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. अनेक मुद्दे आपण सांगितलेले आहेत की हा सखोल अभ्यास असतो. काही जे माहिती नसतं तिकडून माहितीकडे जाणं असा एक दिशा दाखवली आणि काही जणांनी असं सांगितलं की जे आहेच ज्ञान आहे, कदाचित माहिती नसेल पण ते ज्ञान आहे, पण त्याच्यातलं उपयोजन ऍप्लिकेबिलिटी फॉर ह्युमन बिंग असं करणं. काहींनी म्हटलं की नवीनच ज्ञानाची निर्मिती करणं, म्हणजे ते नाहीये आणि नव्याने आणलेलं आहे. असे दोन वेगवेगळे पैलू, दोन वेगवेगळ्या दिशा सुद्धा आपल्याला दिसलेल्या आहेत. ज्ञानाचा शोध घेणं आणि जे अस्तित्वात आहे त्याचं उपयोजन करणं वेगळ्या पद्धतीने, अशा सगळ्या केलेल्या आहेत. नंतर एकाने सांगितलं की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टिगेशन. आता मला जे असं वाटतं की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टिगेशन आपण तेव्हा म्हणतो म्हणजे याचा अर्थ की शास्त्र शुद्ध पद्धतीने तपास करणे, मागोवा घेणे. म्हणजे एखादा पोलीस आहे, एखादा सीआयडीचा अधिकारी आहे किंवा एखादा न्यायालयीन काही खटला आहे, त्याच्याविषयी काहीतरी अन्वेषण चालू आहे, तपास चालू आहे, माग चालू आहे, ह्याला पण आपण संशोधन म्हणू शकू का? तर आता तरी आपल्याला असं दिसतंय की त्याला आपण शोधन म्हणू, आपण इन्व्हेस्टिगेशन असं आपण नक्की म्हणूया. पण त्याच्यामध्ये काही एक गुन्हा आहे त्याची शोध घेणं, त्या माणसांचा शोध घेणं, ह्याच्या पलीकडे आपण पुष्कळ जातो संशोधनामध्ये, ह्याच्या आपण पलीकडे पुष्कळ जातो. आणि एका ताईंनी जे सांगितलं ते जास्ती मला म्हटलं की समस्या काहीतरी आहे मनामध्ये, ती समस्या सोडवण्यासाठी आपण काही उपलब्ध माहिती आहे त्याचा आधार घेतो, नवीन काही माहिती मिळवतो आणि हे सगळं पद्धतशीरपणे करत असता असता आपण निष्कर्षापर्यंत जातो. हा जो भाग आहे हा संशोधनाचा गाभा आहे. नाहीतर मग तपास, शोधन, माग काढणे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या वेगळ्या पद्धतीने राहतात. तिथे ज्ञानामध्ये मूलभूत भर घातलेली आहे असं त्याच्यामध्ये होत नाही. एखादी घटना घडलेली ती कशी का कोणी घडलेली आहे याचा तिथे तपास घेतलेला असतो. तर आपण ज्या संशोधनाविषयी आपण बोलतो ह्याच्यात थोडस आणखी पुढे जातो की काही जी समस्या आहे, जशी तपास आणि माग घेतो त्याच्यामध्ये समस्या असतेच, परंतु नवीन माहिती मिळवतो की जी नाहीये उपलब्ध, नवीन माहिती आपण गोळा करतो ती उपलब्ध नाहीये आणि ह्या सगळ्याचं काही शास्त्रशुद्ध पद्धतीने विश्लेषण करतो आणि वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळते आणि त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचे निष्कर्ष येतात की जे आधी काढलेले नाहीयेत, आधी उपलब्ध नाहीत. काही संशोधन असतं ते पुनरुक्त असतं, रेप्लिकेटेड आहे. जे समजा भारतामध्ये केलेलं आहे ते मग ते ऑस्ट्रेलियामध्ये केलेलं आहे किंवा ग्रामीण भागामध्ये केलंय ते शहरी भागात केलंय, असं आपण रेप्लिकेट करतो पण तरीही त्याच्यामध्ये नाविन्य काहीतरी असतं. ओके, सो विथ दिस थँक्यू फॉर युअर रिस्पॉन्सेस. विल गो टू द नेक्स्ट स्लाइड वेअर definitions and scientific descriptions of research are stated. So I will go through and it's with you also. Research is structured inquiry. It is inquiry, it is investigation, it is structured that utilizes acceptable scientific methodology to solve problems and creates new knowledge. So this is there. जे तपास आणि माग आहे त्याच्यामध्ये न्यू नॉलेज नाहीये, जे आहे ते आपण उलगडतो, जे आहे ते बाहेर आणतो, त्याच्यासाठी पुरावे वगैरे आणतो. पण संशोधन तेव्हा आपण म्हणतो, रिसर्च म्हणतो, त्याच्यामध्ये रिसर्च तेव्हा आहे त्याच्यामध्ये क्रिएट्स न्यू नॉलेज दॅट इज जनरली ऍप्लिकेबल, नॉट फॉर पर्टिक्युलर पॉप्युलेशन, नॉट फॉर पर्टिक्युलर पीपल, नॉट फॉर पर्टिक्युलर टाइम, but beyond time and beyond persons it is application. So it is generalized, it's wide. Second description is research is the systematic process of collecting and analyzing information
कॉल इट एज डेटा, मराठीमध्ये त्याला आपण विदा म्हणतो किंवा प्रदत्त म्हणतो. In order to increase our understanding of the phenomenon with which we are concerned or interested. So in-depth understanding different angles of the same issue are vivid when we undertake research. And this is the definition, final definition. I would like to read it aloud. Systematic, controlled, empirical, and critical investigation of hypothetical propositions about the presumed relations among natural phenomena. So there are certain natural phenomena and they are related to other variables, other criteria, other issues, and we try to explore them, we try to investigate them with systematic, controlled, and empirical critical investigation. Every word may be explained further. I feel that we need to go further. I feel that I should gather all the information and then elaborate a few points as per your questions. Okay. Shall I request Jayashilta to go to the next slide, please? Here is the title of my presentation, that is steps in research. So here 8 steps are described. The number is not important. We may describe all these 8 steps in 5 or 9 or 10, anything. But the points are there. And when we are discussing the steps in research, I feel that I will touch to every step, maybe within 2-3 minutes or so, because the time is very short. And I'm quite sure that all of you have gone through these steps some way or the other. A research project maybe of 3 months or 3 years or something like that. But every one of you have got experience of that research. So all the examples of your own research may pop up just now. And you can state those examples during our discussion. So I'll read aloud all the 8 steps first. The first one is choosing an area or topic or issue. जसं एक मॅडम म्हणाले की काहीतरी समस्या मनामध्ये आहे. मी तर नेहमी सांगत असते की अशी पोटामध्ये अशी तळमळ काहीतरी आहे, काहीतरी एक समस्या मनामध्ये असते, काही एक त्रास मनामध्ये होत असतो. Will you please hold for a minute? Just wait. Sorry for the disturbance. I had to attend something for a minute or so. Okay. So I was telling you that there should be some question. काहीतरी मनामध्ये तळमळ, काहीतरी अस्वस्थता अशी जेव्हा असते तेव्हा त्या खऱ्या संशोधनाला सुरुवात होते. आता काय होतं, आपण कृत्रिम पद्धतीने काहीतरी 4th सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांच्यासाठी म्हणून काही विषय घेतो, पण काही वेळेला आपण विचारतो की काय तुझ्या मनामध्ये तडफड आहे, त्या विषयावरशी काहीतरी मला शोधलं पाहिजे असं वाटतं. ओके, छोटासा विषय असेल तर इथून आपली सुरुवात होते. त्याचं कारण असं की संशोधन हे फार अवघड आहे. त्याचे जे निष्कर्ष आहेत, त्याचं जे काही पाठ थोपटणं आहे, शाबासकी आहे, ती फार उशिरा केव्हा तरी आपल्याला मिळत असते. आणि त्यामुळे आपण त्यामध्ये दटून राहत नाही फारसे. तर तळमळ असेल मनामध्ये तरच आपण दटून राहतो. त्यामुळे ती समस्या स्वतःच्या मनाला भेटलेली आहे तर आपण पुढे जाऊ शकतो. त्याचे उदाहरण आपण नंतर देऊ शकाल. मला याची उदाहरणं पाहिजे आहेत. पहिल्यांदा मी सगळ्या पायऱ्या वाचते. सेकंड वन इज रिव्ह्यूइंग रिलेटेड लिटरेचर. जो माझ्या मनामध्ये विषय आलेला आहे, इश्यू आलेला आहे, समस्या आलेली आहे, त्याच्याविषयी जगभरामध्ये काय संशोधन झालेलं आहे, नीड टू नो दॅट. कुणी कुणी काय काय केले. मे बी whatever the problem I am facing, already there are solutions, already there are certain information is that, and I don't know, but already it is there. So I need to review that. In that sense, then we can focus on specific issues, specific area. नेमका प्रश्न, नेमकं समस्या तिथपर्यंत आपण जाऊ शकतो की एवढं सगळं मी जगभरातलं संशोधन वाचलं पण त्याच्यामध्ये ह्याच्यावरती काही संशोधन दिसलं नाही, हे काही कोणी केलेलं नाही, चला मग ते आता मला घ्यायला पाहिजे. हे
लिटरेचर रिव्ह्यू याच्यावरनं आपल्याला कळतं. म्हणजे जगभरामध्ये काय जे संशोधन झालेले आहेत त्या विशिष्ट विषयाविषयी त्याचा धांडोळा घेणं. फोकसिंग ऑन रिसर्च क्वेश्चन, फॉर्म्युलेटिंग रिसर्च प्रॉब्लेम अँड ऑब्जेक्टिव्ह. असं करता करता जसं फनेलिंग होतं तसं करता करता नेमके 2-3 प्रश्न, 2-3 एरियाज आपल्या डोळ्यासमोर येतात की इथे आपल्याला एकाग्रता करण्याची गरज आहे. वी कॉल देम ॲज ऑब्जेक्टिव्स ऑर एम्स ऑफ रिसर्च. ओके. Fourth step is designing and planning the study. So there will be variables, measurable concepts, sample instruments, ways of collecting and processing data, time frame, etc. So actual research procedure काय, आता सगळं व्हिज्युअलायझेशन करण्याची आपल्याला गरज आहे. माझ्याकडून काय शक्य आहे, ह्या प्रकल्पाची काय झेप आहे, काय मर्यादा आहे, किती काळामध्ये, किती पैशामध्ये, किती माणसांच्या आधाराने आपल्याला हे करायचं आहे, हा सगळा त्याच्यामध्ये आहे. आणि त्यामध्ये आपण अतिशय महत्वाची ही पायरी आहे, 5वी पायरी आपण म्हणू शकतो. आता जे आपण सगळं ठरवलेलं आहे, वी हॅव प्लॅन द रिसर्च, पुढच्या ज्या 4 पायऱ्या आहेत त्या सगळ्या एक्झिक्युशन बाबतीतल्या आहेत. त्यामुळे पहिलं जितकं आपण चांगलं व्हिज्युअलायझेशन करू शकतो तितकं आपण पुढे जातो. मी यावेळेला एक सांगू इच्छिते की माझ्याकडे जे संशोधनाच्या साठी म्हणून येतात त्यांना पहिल्यांदा मी असं सांगत असते की तुम्ही अशी आता कल्पना करा की जणू काही तुमचा प्रदत्त गोळा झालेला आहे. ओके. यू जस्ट इमॅजिन, सो दिस इज समथिंग वाईल्ड थिंकिंग, यू मे नॉट अग्री विथ दॅट, की जणू तुम्हाला आता समजा 100 जणांचा काही डेटा गोळा करायचा आहे, तो जणू तुमचा झालेला आहे गोळा असं तुम्ही समजा. इट्स डमी डेटा, इट्स फेक. त्याचं ते एक्सेल शीट बनवा, इकडे 100 जणांची नावं आणि इकडे तुम्ही 2, 4, 5, 7 काय काय व्हेरिएबल्स घेतले, मग एज आहे, मग जेंडर आहे वगैरे, मग त्यांची काय लिडरशिप क्वालिटीज आहेत, मग सेल्फ कन्सेप्ट आहे, मेंटल हेल्थ आहे, देअर इकॉनॉमिक अवेअरनेस आहे, झुलॉजीच्या पण मॅडम आहेत त्यांच्याही बाबतीत काय असेल. तर त्या सगळ्यामध्ये काय आलंय तर तो खोटा डेटा घाला, आकडे बिकडे काय असेल ते अनालाइज इट. आपल्याला काय स्टॅटिस्टिक्स करायचंय, आर वी गोइंग फॉर प्रोबॅबिलिटी स्टॅटिस्टिक्स, नॉन प्रोबॅबिलिटी स्टॅटिस्टिक्स, काय आहे, इंटरव्ह्यू घेणार आहोत का काय, ते सगळं आपल्या डोळ्यासमोर येतं. आणि नंतर मग कळतं की अरे च्या ह्यातला हे व्हेरिएबल महत्वाचं नाही, त्याच्यावर जे दुसरं आहे ते आहे. म्हणजे खोटं आपण जेव्हा हे सगळं विश्लेषण करतो त्यावेळेला आपल्याला पुढचे सगळे टप्पे, पायऱ्या, मर्यादा, अडचणी आणि वैशिष्ट्य, त्याचं उपयोजन, ऍप्लिकेशन, हे सगळं आपल्या डोळ्यासमोर येतं. हा खोटा अभ्यास किती 8 दिवस लागतात, त्याला फार लागत नाही, 4 दिवस लागतात. त्यानंतर मग मागे आपण जाऊ शकतो. सो देन वी हॅव ऑल द इनसाइट्स विथ अवर रिसर्च अँड देन वी कॅन सेफली मूव्ह टू फर्दर 4 steps. They are collecting the data, analyzing the data, interpreting the data, and presentation of the results, outcomes, writing the research report. So these are the 8 steps. I feel that I will go to every step and you can enrich every step by giving your own examples. Am I right? Okay. So will you please go to the 5th slide, Jayashri? Defining the research problem, or so many questions I have written. I will just go through those questions. These questions, if we ask to ourselves, the area and the topic and the issue of research becomes very, very, very clear. What are these questions? Stating research problem is our step here. Are there any sub-problems? What is the background or literature review about this problem? What is good about tackling this problem? That means what are the strengths in dealing with that problem? Why should we be interested in answering the research questions? If we don't go to this research, what will happen? काय बिघडणार आहे का, नाही केलं हा संशोधन तर काहीतरी बिघडणार आहे, काहीतरी जास्त आपल्या ह्या संशोधनामुळे मिळणार. नेमकं काय बरं ते? एक संशोधक असेच नेहमी विचारतात, त्यांच्या ज्या काही स्लाइड्स आहेत ते म्हणतात की तुम्ही 5-7 स्लाइड्स फक्त दाखवा अबाउट युअर रिसर्च प्रपोजल, आणि व्हॉट 3 मेजर थिंग्स आर देअर विच युअर रिसर्च विल बी कॉन्ट्रीब्युटिंग. म्हणजे आधी कोणीही केलेलं नाही असं ह्या तुमच्या संशोधनामुळे 3 कुठल्या गोष्टी तेवढ्या फक्त सांगा, बाकी काही सांगू नका. अँड when we go for that, all the things are very, very clear to us. What is my significance? What is my importance? Everything is clear. Okay.
Next question is, next activity is discuss the problem with peers and experts. So they will give many suggestions to us how to go about, and we may find some difficulties, and they will give us some solutions. So without any hesitations, we can go for that. Is there any disturbance for you to hear, because some sounds are coming outside my window? माझा आवाज नीट ऐकू येतोय का? बाहेर काही डिस्टर्बन्स येतोय तुम्हाला? येतोय चांगला आवाज चांगला येतो ना? कारण बाहेर जरा काही आवाज चाललेले आहेत, नाही तर मग मी खिडक्या दारा बंद करते. ठीक आहे ना? येतोय व्यवस्थित येतोय. Okay. Next question is, have you looked at this problem for all sides to minimize unwanted surprises? So, as I told you, just collect the dummy fake data and then try to analyze it. So you will find out, are there any things which are unwanted? Are there any things which are necessary and they are missed out? So all these things are very clear. Next question will be, think through the process. Are you capable of addressing the issue? Can you foresee any pitfalls in data collection and analysis? What tools are available for you to use? All these questions you would ask when you are deciding the problem, research problem. The last question will be, what research procedure will you follow? There are so many research procedures, there are so many research types, and you know, along those types, you need to go about it. I will go to next slide, and then you can share your own views. Okay. Next 2 or 3 slides. So this is about literature review. What are the purpose of literature review? अनेकांनी ह्याच विषयी जे काही संशोधन केले त्याचा धांडोळा घ्यायला पाहिजे, आपल्याला बघायला पाहिजे. ते कसं का करायचं आपल्याला माहितीच आहे, पण फक्त एकत्र करूयात आपले सगळ्यांचे जे विचार आहेत ते. एक्सप्लेन अँड क्लॅरिफाय theoretical rationale of the research problem. That means, what are the definitions, what are the descriptions of the concepts and issues in my hand? For example, I would like to go for a leadership of women. So what do I mean by leadership? Are there any different types of leaderships? Are there any components in leadership? Are they research? So these are the questions. So the conceptual background will be very strong. There are many theories, many models related to anything. For example, we are dealing with mental health, how it is defined, so on and so forth. Next is to reveal the current state of knowledge and research about the selected topic. I already narrated that. The next one is to know ways of investigating the problem and related methodological problems. So the same issue, same topic, may be researched with different ways. Some may go for exploratory, some may go for experimental research, some may go for survey research, some may apply interviews, some may have some questionnaire, some may have some observations. So various methodologies and various research designs and types may be used for the same issue. Which type, which design will be preferred for me? So selection of that will also be easier when we have reviewed the relevant literature. Next point is to become aware about how for the research problem is studied and in which respects. Various angles, the same. The issue is more and more clearer. What are the sources? Number of sources are there. I have narrated a few. Books are there, reviews are there, handbook volumes are there. They are very important for us. Psychological journals, so maybe journals in economics, journals in zoology, journals in sociology, so on and so forth. And attending and participating in professional conventions, conferences and seminars. So that will be a grand give and take of views and knowledge from each other. And we will receive some sort of support also and some guidance also with all these. So all the ideas will be more and more clearer with this. Communicating with other researchers, etc., etc. Nowadays, you know that there is Google Guru with us, so we can search in Google
and there are many online journals also available, and with that we can proceed further. And definitely we need to visit number of libraries also, different libraries, online and offline. So this is that. In the next slide, we will look about the objectives. So here, all our ideas about research are funneled, and we go on focusing on one particular or 2-3 particular objectives. So when it is a broad objective, we call it as मॅक्रो ऑब्जेक्टिव्ह, प्रमुख उद्दिष्ट, आपल्या संशोधनाचं प्रमुख उद्दिष्ट काय आहे ते. अँड देन वी मे हॅव मायक्रो ऑब्जेक्टिव्ह, आपल्यामध्ये त्याची उप उद्दिष्ट असू शकते. रिसर्च क्वेश्चन्स अँड ट्रान्सफॉर्म दिस क्वेश्चन्स इन टू ऑब्जेक्टिव्ह. तर त्याच्यामध्ये शब्दरचना अशी असते, टू फाइंड आउट, टू एक्झामिन, टू एक्सप्लोर, टू डिटरमिन, टू कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट, अँड टू find out the effect. So many terminologies may be there, and they denote what type of research and what type of design we are employing. Main, that is macro objectives, and sub, that is macro objectives. I'm sorry, पहिल्यांदा तिथे मॅक्रो पाहिजे आणि नंतर मायक्रो पाहिजे. सब मध्ये मायक्रो ऑब्जेक्टिव्ह असं पाहिजे, तिथे स्पेलिंगची दुरुस्ती करायला पाहिजे. Just a minute, I will close the window because there is lot of sound outside. Please wait. Okay, now I feel I should take a little break, and I will request you to share your own ideas about how did you find the objectives, how did you arrive at your topic of research. Okay, it may be your own research, it may be the research of your students, this and that. 1, 2, 3 examples will be quite fine, because at this for this first 3 stages the things are quite clear now. Okay, please go ahead, we are quite eager to listen from you. मंडळी सांगा, स्वतःचे अनुभव सांगा. सांगा, कोणीतरी आहेत ना मंडळी? मला इथे 54 दिसत आहेत. स्वतः संशोधनाचा विषय कसा निवडला हे तुम्ही जरा सांगा ना. हा, शिल्पा मॅडम बोला. मॅडम, काही वर्षांपूर्वी आम्ही कॉर्पोरेशन मधल्या शाळांचा अभ्यास केला होता. हा, पीएमसी च्या अंडर ज्या स्कूल्स येतात त्याचा आम्ही काही अभ्यास केला होता. त्याच्यामध्ये बरेच पॅरामीटर्स, म्हणजे विशेषतः मुलं मुलींचं प्रपोर्शन काय आहे, पटावरची प्रेझेंटी किती आहे, प्रत्येक म्हणजे आपण जो स्टुडंट टीचर रेशो आहे तो मेंटेन केला जातो का, शिक्षकेतर कर्मचारी किती आहेत, असे बरेचसे त्याच्यामध्ये आम्ही विषय कुठल्या कुठल्या भाषांचे. आता आपल्या पीएमसी कॉर्पोरेशन मध्ये उर्दू माध्यमाच्या काही शाळा आहेत, काही कन्नड माध्यमाच्या शाळा आहेत, काही मराठी आहेत, काही इंग्रजी आहेत. तर ह्या चारही ह्याच्यामध्ये काय प्रपोर्शन आहे हे ह्याचा आम्ही अभ्यास केला होता. मला तुम्ही शीर्षक सांगू शकाल तुमच्या संशोधनाचं? स्टडी ऑफ पीएमसी स्कूल. मी पाठवते तुम्हाला परफेक्ट जे हे टायटल मी पाठवते. नाही, मला असं विचारायचं, आता आपण काय म्हणतोय की ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्दिष्ट आपण सांगितलेली आहेत, त्यावेळेला जी उद्दिष्ट असतात ती त्या शीर्षकामध्ये, आपल्या संशोधनाच्या शीर्षकामध्ये स्पष्ट दिसतात. म्हणून मी तुम्हाला विचारलं. आपला हा जो अभ्यास आहे तो सर्वेक्षणासारखा दिसतो आहे, आणि सर्वेक्षणामध्ये अमुक अमुक लोकसंख्येमध्ये, पॉप्युलेशन मध्ये या गटातले लोक किती आहेत, ह्या गटातले लोक किती, ह्या गटातले लोक किती, असं आपल्याला शोधून काढायचंय. ओके, व्हेरी गुड. आणखी कोणी सांगते स्वतःचं उदाहरण? मॅडम, मी बोलू शकते? हा, बोला बोला, अर्चना मॅडम बोला. आणि मला की नाही वेगवेगळे लोक बोललेले आवडतात बरं का, तेच लोक बोलण्यापेक्षा. बोला बोला. ओके, मला असं सांगायचंय मॅडम, काही वर्षापूर्वी मी जेव्हा एका दुसऱ्या कॉलेजमध्ये होते कार्यान्वित, तेव्हा ते सुद्धा जसं सिद्धिविनायक प्रमाणे गर्ल्स कॉलेज होतं,
आणि गर्ल्स विषयी काहीतरी टॉपिक घ्यायचा अशी फार इच्छा होती. तो आता गर्ल्स मध्ये माल न्यूट्रिशन किंवा दुसरे जे बरेचसे जे आहेत म्हणजे ऍडोलेसंट एजचे प्रॉब्लेम जे असतात ते फार वेगळे असतात. सो मग त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही एक सर्वे टाईप स्टडी केला होता, ज्याच्यामध्ये आम्ही हेल्थ स्टेटस ऑफ अडोलेसंट गर्ल्स ऑफ सो अँड सो पॉप्युलेशन असा आमचा एक सर्वे टाईप स्टडी होता. आणि त्याच्यामध्ये आम्ही पर्टिक्युलरली जो आमचा फोकस होता तो किती पर्सेंट क्राऊड ॲनिमिक आहे, म्हणजे माइल्ड आहे, मॉडरेट आहे, असा आम्ही सर्व विषयावर सर्वे कलेक्ट करून रिझल्ट जो आहे तो आमचा कॅल्क्युलेट केला होता. आणि त्याच्यानंतर ज्या मुली आम्हाला मॉडरेट पर्सेंटेज मध्ये ॲनिमिक दिसल्या त्यांच्यासाठी आम्ही काही गेस्ट लेक्चर्स किंवा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना थोडंसं गायडन्स करून की त्यांचा हा जो एक कॉन्सन्ट्रेशन आहे हिमोग्लोबिनचा तो त्या कशा पद्धतीने वाढवू शकतात आणि ते का गरजेचं आहे असं त्यांना थोडंसं गाईड केलं होतं मॅडम. बरोबर. म्हणजे शारीरिक तंदुरुस्ती आणि त्याच्यामध्ये काही त्रुटी आहे का ते बघणं. म्हणजे 2 टप्पे महत्वाचे होते. पहिल्यांदा शोध घेतला आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याच्यावरती उपाययोजना केली. 2 टप्प्यामध्ये केलं. म्हणजे आपण मगाशी बोलत होतो, मॅडम सांगत होता की ऍप्लिकेशन तर दुसऱ्या भागामध्ये ऍप्लिकेशन सुद्धा त्यांनी केलं. दोन्ही भाग त्यांनी एकत्र केले. मॅम मी बोलू का? हो, दीपाली मॅडम बोला. हॅलो, बोला मॅडम बोला. मी डॉक्टर दीपाली बग्गापुरे. 15 वर्षापूर्वी मला 5 स्टार हॉटेल्सचं ऑडिटिंग करण्याची संधी मिळाली आणि तिथं माझ्या असं लक्षात आलं की त्यांची जी 4 बिझनेस ऑपरेशन्स आहेत ते उत्तम करतात, 5 स्टार डिलक्स किंवा मोठी 4 स्टार हॉटेल्स वगैरे. पण फायनान्शियल मॅनेजमेंट हा त्यांचा अतिशय कमी लेखला जाणारा किंवा कमी लक्ष दिलं जाणारा विषय आहे. एक अकाउंटंट अपॉइंट करायचे आणि एक चार्टर्ड अकाउंटन्सी फर्म. मग माझ्या लक्षात आलं की एवढी कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक आहे इथे आणि फायनान्शियल मॅनेजमेंटकडे दुर्लक्ष होतंय. आपण या विषयामध्ये PhD केलं तर, आणि मग त्याच्यामध्ये मी वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट हा विषय निवडला आणि अनेक म्हणजे पुण्यातल्या जवळजवळ सगळ्या हॉटेल्सना भेट देऊन त्यांचं वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट कसं आहे ते अनालिसिस केलं. फार छान. म्हणजे त्या माहितीचा उपयोग करून त्या हॉटेल किंवा त्या मॅनेजमेंटमध्ये तुम्ही भर घातल्यामुळे त्यांचा प्रॉफिट पण खूप वाढणार, हो की नाही? फारच छान. होय मॅडम. अंजली मॅडमना काहीतरी बोलायचं. शुभांगी पटवर्धन बोलू? हो बोला. हॅलो, मी बोलू ताई? हो शुभांगी मॅडम बोला. हा, मी म्हणजे मी हा संशोधन वगैरे हा फार मोठा विषय झाला, पण ज्ञानप्रबोधिनीच्या संवादिनी गटामध्ये छोटे छोटे अभ्यास प्रकल्प केले होते आम्ही एक 4-5 महिन्यापूर्वी. तर त्यावेळेला आम्ही असा विषय घेतला होता की ज्येष्ठांची काळजी घेणाऱ्यांची काळजी. म्हणजे आपल्या बहुतेकांच्या घरात ज्येष्ठ मंडळी असतात आणि त्यांचे काही छोटे मोठे हेल्थ इश्यूज असतात आणि ते आपल्याला सगळ्यांना चांगलंच परिचयाचं आहे. पण घरातल्या गृहिणीला जेव्हा त्यांची काळजी घ्यावी लागते, म्हणजे मे बी सेल्फ स्वतःहून किंवा काही मदतगारांच्या मदतीने, पण तरी ताण हा येतोच, म्हणजे सगळ्या प्रकारचा ताण येतो. तर त्याच्यावर आम्ही एक छोटासा अभ्यास केलेला होता. फारच छान, फारच छान. मला वाटतं अंजली खरे मॅडमना काहीतरी बोलायचंय मग अशी त्या म्हणत होत्या. ठीक आहे. हॅलो, हा बोला. सारिका मॅडम बोला. नमस्ते ताई. मला असं सांगायचं होतं की मी LLM जेव्हा केलं होतं त्यावेळेला मी एक छोटं डेझर्टेशन केलेलं होतं. ते ऑर्गन डोनेशन या विषयामध्ये होतं की एकतर आपल्याकडे ऑर्गन डोनेशन या विषयात खूप अवेअरनेस नाहीये आणि अवेअरनेसचं पर्सेंटेज कमी असताना किती लोक ऑर्गन डोनेशनला व्हॉलेंटरीली तयार होतात या संदर्भातला आम्ही असा सर्वे कम स्टडी तेव्हा केलेला होता. फारच छान, फारच छान. आणि तुमच्याचा सुद्धा मगाशी मी म्हटलं तसं उपयोजन किंवा ऍप्लिकेशनच्या दृष्टीने पण आहे. म्हणजे एकदा सर्वेक्षण केलेलं आहे आणि खूप जण नाहीये करत आहे असंच आपल्याला वाटलं. मला बोलायचं होतं. हा, एक मिनिट मी यांचं सांगते. मी यांचं सांगते आधी की अशा पद्धतीने
त्यांनी काय केलं की ऑर्गन डोनेशन विषयीची माहिती घेतली आणि नंतर दुसरा भाग त्यांचा असू शकतो की अवयव दानाविषयीची जागृती करणं, लेख लिहिणं, भाषण देणं, असं सगळं त्यांचं होऊ शकतं. हा बोला बोला तुम्ही. हॅलो, हा बोला बोला. हा आवाज येतोय का मॅडम? हो येतोय येतोय. हा, माझा संशोधनाचा जरा विषय वेगळा असा होता की मिल्क प्रोडक्शन कशा प्रकारचं आहे. हा अभ्यास करताना मी जेव्हा विषय शोधत होते तेव्हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये दूध उत्पादन चांगलंच आहे, मग वेगळं काय काम करणार. तर मी जरा थोडी वेगळी ट्रिक वापरली की ह्याच्यात आपण जॉग्राफिकल व्ह्यू आहेच आहे, पण अजून वेगळा अँगल घालून आपल्या स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन कशी करता येईल. आणि माझं सगळं संशोधन हे प्रायमरी बेसवर होतं, सेकंडरी डेटा बिलकुलच नव्हता. तर मी ह्याच्यामध्ये असे पॅरामीटर घेतले होते, फिजिकल फॅक्टर तर होतेच, आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये 5 जिल्हे जे आहेत प्रत्येक जिल्ह्याची वेगळी अलाइनमेंट आहे फिजिकली, आणि मग इकॉनॉमिकली फॅक्टर, फिजिकल फॅक्टर, आणि त्याच्यामध्ये अजून पुन्हा असे पॅरामीटर घेतले होते की प्रायव्हेट सेक्टरमध्ये काय उत्पादन आहे, त्याचा इम्पॅक्ट काय होतो का, पॉलिसीज कशा आहेत, किंवा मग खाजगीमध्ये काय आहे आणि शासकीय पातळीवर काय आहे. असे मी बरेच व्हेरिएशन घेऊन एक डिकेटचा मी डेटा घेतला होता आणि तो डेटा मला मिळाला, पण तरी प्रायमरी मला खूप काम करावं लागलं होतं आणि माझं हे वेगळ्या प्रकारचं थोडंसं काम झालेलं आहे. फारच छान फारच छान. आणि ह्याला मला वेळही खूप लागला, म्हणजे 5-6 वर्ष मी काम चालू होतं, काम बापरे. माझं 8 वर्षात पूर्ण झालं, पण माझ्या एमफिल मधूनच डोक्यात होतं की मला असं काहीतरी वेगळं करायचंय आणि खूप वेगळ्या पद्धतीने ते माझं काम झालेलं आहे. आणि ऍप्रिशिएट बऱ्याच जणांनी केलं होतं की खूप वेगळा विषय आहे. मिल्क प्रोडक्शन वरती सगळेच काम करतात, पण तू मांडलेला जरा अजून वेगळा विषय होता, उपयोजित होता. इव्हन पॉलिसीज मध्ये पण तुला काय देता येईल का वगैरे असं म्हटलं. मी पुढे काय काम केलं नाहीये बाकीच्या मध्ये, पण हा जरा वेगळा विषय होता. मिल्क प्रोडक्शन कॉमन आहे सब्जेक्ट, पण मी थोडा वेगळ्या अंगाने विचार केला होता. हो, खरोखरच तुमचा विषय खूप वेगळा असा दिसतो आहे. मला तर लक्षात येतंय की माझा व्हिडिओ काही सुरू होत नाही. हॅलो हॅलो काय अडचण येते मला माहिती नाही. हॅलो. हा, फरीदा मॅडम बोलायचंय का तुम्हाला? बोला. हा, बोलायचं मॅडम मला. बोला बोला. माझं लायब्ररी सायन्स मध्ये एमफिल आहे आणि मी लायब्ररी सायन्सच्या दृष्टिकोनातून आणि महिला महाविद्यालयात काम करत असल्यामुळे मी माझा जो विषय घेतला होता तो इम्पॅक्ट ऑफ इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इन कॉलेज लायब्ररीज ऑफ वुमेन्स कॉलेजेस. म्हणजे वुमेन्स कॉलेज मधल्या कॉलेजेसमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा किती वापर केला जातो लायब्ररीमध्ये. हॅलो. हो हो, बोला बोला. हा, मी असा विषय घेतला होता. माझ्या डोक्यात पण असंच होतं की बऱ्याच वेळेला असं होतं की महिला ज्या ह्या आयसीटी साठी यूज टू नसतात, तर त्या किती त्याचा वापर करतात वगैरे अशा पद्धतीने मी फक्त वुमेन्स कॉलेजेस जी आहेत पुणे जिल्ह्यातली तेवढीच घेतली होती, पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर, आणि त्याच्यामध्ये 27 कॉलेजचा मी अभ्यास केला होता. आणि माझ्या डोक्यात ऑब्जेक्टिव्ह हेच होतं की याचा किती वापर या महिलांच्या कॉलेजमध्ये होतो का नाही होत याच्यासाठीचा होता. मी अशा प्रकारे अभ्यास केला होता. फारच छान. मला एक जरा विनंती करायची आहे विक्रांत सरांना की माझा व्हिडिओ काही दिसत नाहीये, तर तो म्हणजे काही कशामुळे दिसत नाहीये ते मला कळत नाहीये. मॅडम, मे बी तुमचा कॅमेरा स्विच ऑफ झालेला असावा. बर, ऑन करते सारखा, तो होत नाहीये ऑन. मॅडम, मे बी ते कनेक्टिव्हिटी प्रॉब्लेम मुळे असू शकतं, पण तुम्ही कॅमेरा एकदा परत स्विच ऑफ करा आणि परत ऑन करा त्याला मॅडम. हो हो, चालेल. अनेकदा केला मी, पण तो काही होत नाहीये. हरकत नाहीये. हा, तुमचा व्हिडिओ व्हिजिबल नाहीये मॅडम. बरोबर, व्हिडिओ काहीतरी प्रॉब्लेम आलेला दिसतोय. हा, आता दिसतोय मॅडम, दिसतोय, आता दिसायला लागला. ओके. सो मला एक असं लक्षात येत आहे की सगळे हे जे पार्टिसिपंट्स आहेत, म्हणजे आता इथे 52 आकडा दिसतोय, 52च्या 52 जणांना काहीतरी यामध्ये बोलायचं आहे, याच्यामध्ये आपलं हे सत्र समृद्ध करायचं आहे. पण वेळेच्या अभावी आपण 5-7 जणांचं ऐकलं आणि त्यांनी केवळ आपलं शीर्षक आणि ऑब्जेक्टिव्ह असं न सांगता पूर्ण आम्ही कोणत्या सॅम्पलवरती काम केलं, कशा पद्धतीने केलं आणि त्याचं उपयोजन काय, असं पण आपल्याला मांडलेलं आहे. त्यामुळे मला तर असं वाटतं की तुमच्या सगळ्यांच्या सुद्धा आणखीन मोठ्या मोठ्या मीटिंग्स घ्यायला पाहिजे की प्रत्येकाचे संशोधनाचे अनुभव काय आले काय नाही, आणि त्यामुळे सगळ्यांचं एकत्रीकरण करता येईल.
पण हे खूप छान आहे की आपण सगळे मिळून एकत्र आपल्या आठवणी जाग्या करतो आहोत आणि मग एका पातळीवरती आपण सगळेजण येऊन हा NCW चा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये जे जे आपल्याला योगदान करणं शक्य आहे ते आपण नक्की करूया. आता पुढच्या स्लाइडकडे आपण जाऊया. म्हणजे ह्या ज्या स्टेप्स आहेत त्या आपण पूर्ण करूया. त्यातल्या काही तुम्ही आता सांगितलेल्याच आहेत. हायपोथेसिस. सम टाइप्स ऑफ रिसर्च मे नॉट हॅव एनी हायपोथेसिस. त्याला म्हणतो ना की सिद्धांत कल्पना असं मराठीमध्ये म्हटलं जातं की अमुक अमुक हे असं असेल असं आपल्याला काही वेळेला मांडता येतं, काही वेळेला नाही. सर्वेक्षणामध्ये तर आपण तशा पद्धतीने काही हायपोथेसिस मांडत नाही. जे काय दिसणार आहे ते आपण मांडणार आहोत. पण जेव्हा आपण प्रायोगिक किंवा एक्सपेरिमेंटल रिसर्च करतो आणि ज्या वेळेला प्री टेस्ट, इंटरव्हेन्शन, पोस्ट टेस्ट अशा प्रकारचं डिझाईन असतं त्यावेळेला आपण म्हणतो की हो हो हा परिणाम दिसेल. उदाहरणार्थ मेंटल हेल्थच्या बाबतीमध्ये किंवा आता काय मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये किंवा छात्रांच्या बाबतीमध्ये मला काहीतरी प्रशिक्षण द्यायचं आहे. समजा 8वी 9वीतल्या मुला मुलींना वाचन कौशल्य, प्रतिभा, क्रिएटिव्ह थिंकिंग, अभ्यास कौशल्य, लिडरशिप असं काही मला प्रशिक्षण द्यायचं आहे. तर प्रशिक्षण देण्यापूर्वी मी काही त्याची आजमावणी करणार की यांचं क्रिएटिव्ह थिंकिंग कुठल्या लेवलचं आहे. अशा अनेक आपल्याकडे चाचण्या उपलब्ध आहेत. आणि नंतर मग मध्ये इंटरव्हेन्शन म्हणजे मध्ये क्रिएटिव्ह थिंकिंग साठीचा मी प्रोग्राम वाढवण्यासाठीचा प्रोग्राम, त्याच्यासाठी ते तास, त्याच्यासाठीचे ऍक्टिव्हिटीज असं सगळं घेणार आणि नंतर पुन्हा चाचणी किंवा पोस्ट टेस्ट देणार. त्या ठिकाणी मला हायपोथेसिस सांगता येते की येस, ऍज अन इफेक्ट ऑफ माय इंटरव्हेन्शन क्रिएटिव्ह थिंकिंग विल बी सिग्निफिकंटली मोर इन द स्टुडंट्स. अशा वेळेला डेफिनेटली तिथे हायपोथेसिस पाहिजे. पण काही काही ठिकाणी मात्र हायपोथेसिस नसूही शकतात. इट शुड बेस्ड ऑन युअर लिटरेचर रिव्ह्यू. आधी काय काय सापडलेलं आहे काय नाही त्याच्या आधारावरती आपण अशी हायपोथेसिस करतात. कारण उदाहरणार्थ दिलं तर ते क्रिएटिव्ह थिंकिंगचे शेकडो हजारो प्रशिक्षण कार्यक्रम झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये दिसलंय 4-8 दिवसांचं जरी आपण प्रशिक्षण घेतलेलं असलं तरी ही क्रिएटिव्ह थिंकिंग प्रतिभा वाढू शकते. मग माझी पण वाढणार असं आपण हायपोथेसिस नक्की मांडू शकतो. There may be one single hypothesis or there may be many more hypotheses to retain or refute the hypothesis. That is based on the statistical treatment. म्हणजे आता मगाशी मी जो प्री टेस्ट पोस्ट टेस्ट विथ इंटरव्हेन्शन असा जो सांगितला तर त्याच्यामध्ये पोस्ट टेस्टचे जे रिझल्ट असतील माझे ते प्री टेस्टच्या रिझल्ट पेक्षा सिग्निफिकंटली स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंटली मोर असणार आहेत असं मी म्हटल्यानंतर तसे तसे दिसले. समजा क्रिएटिव्ह थिंकिंगचे 5 घटक आहेत तर त्याच्यातल्या 4 घटकांवरती समजा ते दिसलं तर आय विल से दॅट येस माय हायपोथेसिस इज रिटेन्ड. ते सिद्ध झालेलं आहे. आणि एका कुठल्या तरी घटकाच्या बाबतीमध्ये समजा त्याच्यामध्ये असेल की काव्यलेखन, खंडकाव्य लेखन वगैरे असं काहीतरी तो घटक असेल आणि त्याच्यामध्ये मात्र काही सिग्निफिकंट डिफरन्स नाही. थोडीशी वाढ झाली आपली किरकोळ पण ती आपोआप पण होऊ शकते. माझ्या इंटरव्हेन्शनमुळे झालेली असेल नाही. तर त्यावेळेला आय विल रिफ्यूट माय हायपोथेसिस. म्हणजे त्यावेळेला मी माझी सिद्धांत कल्पना सिद्ध झाली नाही असं म्हणतात. असा हा हायपोथेसिसचा भाग असतो. पुढच्या स्लाइड वरती आपण बघूया की रिसर्च टाईप अँड डिझाईन्स काय काय असतात. ती मगाशी मी म्हटलं की ते आपल्याला शोधावी लागतात, त्याचं सगळ्याचं प्लॅनिंग करावं लागतं. So we will not go into all these types, but there are many types of researches. For example, exploratory, descriptive, experimental or explanatory, correlational studies, this and that. And based on this type of research, we choose the designs of research. There are also many designs of research. Qualitative and quantitative research is there, which is based on nature of data. आपल्यामध्ये अंक आकडे असे जर आले आपण त्याला म्हणतो की संख्यात्मक किंवा क्वांटिटेटिव्ह रिसर्च आहे. आपण सगळं संख्याशास्त्र वापरू शकतो. त्याच्यामध्ये ऍडव्हान्स्ड स्टॅटिस्टिक्स पण वापरू शकतो. आणि क्वालिटेटिव्ह म्हणजे त्याच्यामध्ये कदाचित आपल्याकडे ग्रेड्स असतील म्हणजे शब्दांमध्ये, अक्षरांमध्ये अशा पद्धतीचं खूप काही वर्णन असेल. ज्यावेळेला आपण निरीक्षण करतो आणि त्याच्या नोंदी केलेल्या आहेत किंवा समजा काहीतरी पुस्तकं आहेत त्यांच्या विषयीचा आपण अभ्यास करतो तर पुस्तकांच्या विषयीचे सारांश आहेत किंवा काही जणांच्या आपण मुलाखती घेतलेल्या आहेत. मुलाखतीचं रेकॉर्डिंग आहे आणि त्याचं ट्रान्स्क्रिप्शन आहे. असं सगळं शब्दांमध्ये असतं आणि मग त्याचं विश्लेषण मात्र वेगळ्या पद्धतीने करावं लागतं. थेमॅटिक अनालिसिस वगैरे. तर त्याला आपण गुणात्मक संशोधन किंवा क्वालिटेटिव्ह रिसर्च असं म्हणतो.
असे अनेक टाईप्स आणि डिझाईन्स आहेत. त्या खोलामध्ये आपण आता जायला नको. गुड रिसर्च कॅन ऑफन यूज कॉम्बिनेशन ऑफ क्वांटिटेटिव्ह एज वेल एज क्वालिटेटिव्ह मेथड्स विच कॉम्प्लिमेंट वन अनदर. म्हणजे काय होतं, क्वांटिटेटिव्ह मध्ये संख्यात्मक मध्ये हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे, हे पर्सेंटेज हाय आहे किंवा हा सिग्निफिकंट आलाय, अनालिसिस ऑफ व्हरायन्सचा हा आलेला आहे, रिझल्ट आलेला आहे, हे कोरिलेशन कोएफिशियंट्स आलेले आहेत. आता हे हाय आहेत, लो आहेत, ते बघितलं, ते तसे का आलेले आहेत ह्याचं जेव्हा आपण विश्लेषण करायचा प्रयत्न करतो, ह्याचं जेव्हा आपण कारण सांगायचा प्रयत्न करतो, जेव्हा डिस्कशन्स इंटरप्रिटेशन होतं, त्यावेळेला ह्यातल्याच काही जणांच्या आपण मुलाखती घेतलेल्या असल्या तर त्याचा आपल्याला कारण सांगण्यासाठी उपयोग होतो. त्यामुळे मुलाखती घेतलेल्या आहेत, काही निरीक्षण नोंदवलेली आहेत. त्यामुळे क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह अशा पद्धतीने जर आपण डेटा गोळा केला, इट बिकम्स रिच, इट एनरिचेस अवर इंटरप्रिटेशन. Shall we go to the next slide, please? Sample and participants. पुढच्या काही अर्ध्या पाऊण तासामध्ये याच्याविषयी आपल्याला बोलायचंच आहे. आणि इथे आपण बघूया की सॅम्पल साईज, हाऊ मेनी पार्टिसिपंट्स विल बी देअर, किती जणांची आपण माहिती गोळा करणार आहोत आणि त्याचे काही कॅटेगरीज असतील का काय वगैरे असे प्रश्न आहेत. हु विल पार्टिसिपेट, एज, जेंडर, एज्युकेशन एटसेट्रा एटसेट्रा. मग अशी 2-3 उदाहरणांमध्ये सांगितलं की पालिकेच्या शाळा, महापालिकेच्या शाळा, खासगी शाळा, असे वेगवेगळे आपण प्रकार घेतले. मग इतक्या इयत्तेचे विद्यार्थी, काही वेळेला पालकांना आपण सामावून घेतो, काही वेळेला शिक्षकांना सामावून घेतो. ते कोण आहेत हे सगळं आपण म्हणतो की पार्टिसिपंट्स किंवा सॅम्पल, किंवा त्यांच्याकडून आपल्याला सगळी माहिती गोळा करायची. सॅम्पलिंग मेथड, हाऊ दे विल बी सिलेक्टेड. कोण माझ्या संशोधनामध्ये येतील ते बघायचं. तर ह्याविषयी आपण तपशीलवार नंतर बघूया. पुढच्या स्लाइड मध्ये वरती जाऊयात, 11व्या स्लाइड मध्ये. हा खूप नाजूक असा मुद्दा आहे, व्हेरिएबल्स, आणि क्लिष्ट आहे, कठीण आहे. त्याच्या काठिण्यामध्ये आपण आता जायचं नाहीये, फक्त त्याचं महत्व आपण घेऊया. व्हॉट इज व्हेरिएबल? विच व्हेरीज इज द व्हेरिएबल. ओके, लिस्ट ऑफ ऑल व्हेरिएबल्स. फॉर एक्झाम्पल, मगाशी मॅडम म्हणाल्या की त्यांची अॅनिमिया आहे का नाही असं बघणं, म्हणजे अॅनिमिया असू शकतो, नसू शकतो. सो इट व्हेरीज. त्याच्या काहीतरी ग्रेडेशन असेल, 10, 20, 30, 40% रेड ब्लड सेल्स आहेत. त्यामुळे ही व्हेरिएशन्स आहेत त्याच्यामध्ये, त्याला ते आपण व्हेरिएबल म्हणतो. आणि काही व्हेरिएबल्स असतात तर ते आपण म्हणतो की इंडिपेंडंट आहेत, काही डिपेंडंट आहेत आणि काही कंट्रोल आहेत. आता मगाशी आपण बघितलं की 2-3 शाळा घेतल्या, सो वी कंट्रोल्ड टाइप ऑफ स्कूल. किंवा मी म्हटलं की स्त्रिया आणि पुरुष घेणार आहे माझ्या संशोधनामध्ये, सो आय कंट्रोल द व्हेरिएबल ऑफ जेंडर. हे आपण कंट्रोल करतो. मग त्यांचं शिक्षण किंवा काय. आता एनसीडब्ल्यूचा जो आपला प्रकल्प आहे त्याच्यामध्ये डॉक्टर सुचरिताताई तर खूप नंतर बोलतीलच, पण त्यामध्ये आपण असं म्हटलेलं की जॉग्राफिकल एरियाज 2 घेतलेले आहेत, समजा पुणे आणि औरंगाबाद. त्यामुळे तो आपण कंट्रोल केला की 2 ठिकाणचं आम्ही घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये महिला असतील आणि पुरुष पण असतील असं आपण बघणार आहोत. नंतर त्यांचे जे स्तर आहेत, पद आहेत, पोस्ट आहेत, त्याच्यामध्ये आपण प्रत्येक पोस्टचे आम्ही इतके घेणार आहोत. हे सगळं आपण कंट्रोल करणार आहोत. आणि इंडिपेंडंट म्हणजे ते आपण मोजणार आहोत आणि जे बदलणार आहे ते डिपेंडंट आहे. त्याच्यामध्ये काहीतरी बदल असणार आहे, ते डिपेंडंट व्हेरिएबल. असं थोडक्यात मी तुम्हाला सांगते. गिव्ह ऑपरेशनल डेफिनेशन्स ऑफ ऑल द व्हेरिएबल्स. आता जेव्हा सुचरिताताई म्हणतायत की पोलीस अधिकारी म्हणजे काय, त्याची त्यांना व्याख्या करावी लागेल सगळं. समजा मेंटल हेल्थ असं त्याचं म्हणाल तर काय, मेंटल हेल्थ म्हणजे काय, किती घटक आहेत त्याच्यामध्ये, 2 आहेत, 4 आहेत, 5 आहेत, त्यांना प्रत्येकाची ती व्याख्या द्यावी लागणार आहे. किंवा अशा पद्धतीने, किंवा मग अशी इकॉनॉमिक्स मधला एक अभ्यास सांगितला तर त्याच्यामध्ये फायनान्स मधले इश्यूज आहेत, प्रत्येकाची व्याख्या आपल्याला द्यायला लागते. हे महत्वाचं आहे. आणि ह्या व्याख्या लिटरेचर रिव्ह्यू, मॉडेल्स, थिअरीज याच्यावरती अवलंबून असतात. शुड नॉट बी एनी कन्फाउंडिंग व्हेरिएबल्स. मध्येच कुठली तरी विचित्र की ज्याचा परिणाम होऊ शकेल अशी व्हायला नको. उदाहरणार्थ, काही वेळेला कसं होतं की आता कोविड-19 याचं पॅन्डेमिक आलेलं आहे आणि त्याची तीव्र लाट काही काही ठिकाणी आहे, काही काही ठिकाणी अजिबात नाहीये. आणि आपण कसा जर डेटा गोळा केला, वी डिड नॉट कंट्रोल दॅट व्हेरिएबल. दॅट इज द कन्फाउंडिंग व्हेरिएबल फॉर मेंटल हेल्थ अँड वी निग्लेक्टेड दॅट. म्हणजे एक आपण सगळ्या जिथे एका लेव्हलची पॅन्डेमिकची लाट आहे ते आपण डेटा गोळा केला पाहिजे, नाहीतर मग दोन्हीकडचा गोळा करून
तुलना केली गेली. सो देर मे बी सम कन्फाउंडिंग व्हेरिएबल्स अँड वी नीड व्हेरी अलर्ट फॉर दॅट. Shall we go to the next slide? Yes. इन्स्ट्रुमेंट्स अँड टूल्स याच्याविषयी सुजला ताई नंतरच्या सत्रामध्ये खूप तपशीलवार बोलणार आहे. फक्त मी त्याची माहिती आता देते. व्हॉट डिस्क्रिप्शन ऑफ द टेस्ट ऑर इन्स्ट्रुमेंट फॉर डेटा कलेक्शन. We may take interviews, behavior observations, questionnaires, examination, tasks, records, etc., etc. So we'll gather all this data. So it may be data may be from historical books. So there may be records, school records, or institutional records, or we may actually interview them. We may give some questionnaires. All sorts of ways are open for us. Standardized instruments म्हणजे काय हे पण सुजलताई नंतर सांगतील. तर त्याची ऍडमिनिस्ट्रेशन प्रोसिजर, त्याची रिलायबिलिटी, व्हॅलिडिटी, नॉर्म, स्कोरिंग, इंटरप्रिटेशन हे सगळं सेट असतं. आता एनसीडब्ल्यू ह्या प्रोजेक्टमध्ये ह्याच्यावरती गेल्या महिनाभर आम्ही प्रचंड काम करतो आहोत. म्हणजे कुठली कुठली इन्स्ट्रुमेंट्स घ्यायचे, जयश्री आणि सुचरिता ते खूप 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 सांगतील तुम्हाला त्याच्याविषयी. कुठली घ्यायची, स्टँडर्डाइज्ड आहेत का, त्याच्या देण्याच्या पद्धती, त्याचं इंटरप्रिटेशन कसं होतं, त्याचा सगळा खोल चाललाय. आणि मागच्या आठवड्यामध्ये त्याचं काही प्रशिक्षण सुद्धा गेलेलं आहे. जे ऍडमिनिस्ट्रेट प्रोसिजर आहे ती इतकी सारखी लागते की तुम्ही औरंगाबादला जा, तुम्ही पुण्यामध्ये जा, तुम्ही खेड्यात जा, तुम्ही इकडे जा, कुठेही जा, त्याच पद्धतीने सगळ्यांना सारख्या पद्धतीने ती द्यायला पाहिजे वगैरे वगैरे. इंटरव्हेन्शन, इज देअर एनी इंटरव्हेन्शन, असे अनेक प्रश्न आपल्या त्याच्यामध्ये येऊ शकतात. पुढे जाऊया. प्रोसिजर ऑफ डेटा कलेक्शन ह्याविषयी पण खूप खोल आता येते काही दिवस होणार आहे. लवकरच आपल्या एनसीडब्ल्यू प्रोजेक्टचं डेटा कलेक्शन प्रोसिजर सुरू होईल आणि हे सगळे इश्यूज येतील. मी फक्त भरभर वाचते, खोलामध्ये काही जात नाही आता. इन्क्लुजन अँड एक्सक्लुजन क्रायटेरिया अबाउट participants are decided for our NCW project, already decided when we proposed it. How participants are recruited, whether they participated alone or in groups, how informed consent or assent was obtained, etc., etc. Time frame, personnel, venues, online, offline, expenses, commuting, all these things are there. Procedure in detail that another researcher could conduct the same study that is replicated just by reading about the procedure. And the last point is ethical issues concerning participants, informing about research and participation, consent or assent. Consent म्हणजे जे पार्टिसिपंट्स आहेत त्यांची आपण लेखी अनुमती घेतो, ही सगळी माहिती त्यांना देतो वगैरे वगैरे. आणि त्या संशोधनात तेव्हाही ते बाहेर पडू शकतात असंही त्यांना सांगतो. आणि ऍसेंट म्हणजे जे मायनर असतात तेव्हा त्यांच्या शिक्षकांकडून, पालकांकडून किंवा त्यांच्या इन्स्टिट्यूटचे प्रमुख आहेत त्यांच्याकडनं ती लेखी कन्सेंट घेतलेली असते. मेंटेनिंग कॉन्फिडेन्शियलिटी, शेअरिंग रिझल्ट्स, कॉम्पेन्सेशन, एक्सेट्रा एक्सेट्रा. सो ऑल दीज थिंग्स विल बी क्लिअर अप like anything from next week for NCW project. Shall we go to the next slide? Data analysis. याच्याविषयी फक्त मी नोंद करणार आहे. करण्याचा अनुभव आपल्याला आहे पुष्कळांना. What statistics to plan? Descriptive statistics असेल तर frequency, percentages, central tendency, that is mean, median, mode, etc. आणि inferential statistics असेल तर Pearson's correlation coefficient, RT test, that we call it as student T, ANOVA, ANCOVA, Mann-Whitney test, Wilcoxon match pair, sign rank test, etc., etc. I-square म्हणजे पॅरामेट्रिक, नॉन पॅरामेट्रिक त्यापैकी कुठलं आपण स्टॅटिस्टिक्स वापरणार आहोत आणि ते का वापरणार आहोत हे सगळं आपण ठरवतो. आणि मग तिथे रिझल्ट टेबल्स येतात, फिगर्स, ग्राफ्स, असं सगळं आपलं तयार होतं. आपण आता एनसीडब्ल्यूच्या शेवटच्या पातळीवरती आलो बरं का. नेक्स्ट स्लाइड प्लीज. Proposed implications. We have visualized all these implications beforehand when we propose our research. काय फायदे, तोटे, प्रयोजन आहे हे आधीच आपण ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीने ते होतंय ना, झालंय ना, याची आपण आपल्या रिपोर्टमध्ये नोंद घेतो. And maybe the last slide, that is we write our research report. आता इथे एथिकल इश्यूज आहेत, यातल्या काही भागाला सुजलाताई किंवा सुचरिताताई पुढे स्पर्श करतील, परंतु नुसतं मी इथे यादी करून ठेवलेली आहे. APA, that is Association of Psychological Association, has given ethical guidance for research to refer. त्या फक्त सायकोलॉजी मधले आहेत, परंतु त्या कुठल्याही सोशल सायन्सेसना किंबहुना इतर नॅचरल सायन्सेसना सुद्धा काही प्रमाणामध्ये लागू होतात. तर त्याच्यामध्ये अनेक भाग आहेत, जवळजवळ ते 100-200 पानांचं बाड असं आहे आणि बारीक सारीक गोष्टी त्याच्यात सांगितल्या. त्याच्यात
फक्त मी त्याचा उल्लेख करते. नो डिसीट ऑर लाइंग इन द कोर्स ऑफ रिसर्च. ड्यू क्रेडिट्स अँड acknowledgement शुड बी गिवन. नो प्लॅगॅरिझम. पब्लिकेशन एथिक्स शुड बी फॉलोड. एक मागच्या महिन्यामध्येच मी राजीव गांधी विद्यापीठामध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये जे रिसर्च पीएचडीचे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी जवळजवळ 10 लेक्चर्स, तरी 10-12 लेक्चर्स एथिक्स इन रिसर्च अँड पब्लिकेशन याच्याविषयी घेतले. आपल्या लक्षात येईल की किती त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी किती बारकावे आहेत. स्पेसिफिकली ड्युरिंग डेटा कलेक्शन so many things we need to observe. Usage of only standardized and psychological instruments which are perfectly suitable for the sample in hand. Permissions and training about the usage and psychological instruments. Informed written consent by participants covering specific points with active briefing. Respect for privacy, confidentiality and anonymity of data. No harm to participants or subjects. No coercion must be and it must be voluntary. No significant risk should be there. जाण्या येण्याचा त्या पार्टिसिपंट्सना त्रास आहे, उदरचा खर्च करावा लागतो, कुठेतरी उपाशी राहावं लागते, वेगवेगळ्या मॅनेजमेंट करायला लागतात. ह्याच्यासाठी ते राजी आहेत की नाही पार्टिसिपंट्स, असं सगळं आपल्याला बघावं लागतं. तर अनेक गोष्टी आहेत त्याच्याविषयी थोड्याफार आपण आता मांडलेल्या आहेत. पुढच्या शेवटच्या स्लाइडकडे आपण जाऊया. सो आय वुड लाईक टू थँक यू ऑल. आणि मला असं वाटतं की 5-10 मिनिट मी थांबावं. तर आता अनुभव सांगण्याच्या ऐवजी प्रश्न काही असले तर, शंका काही असल्या तर, माझ्या बोलण्यामधलं काही अपुरं राहिलं असलं तर त्याविषयी तुम्ही प्रश्न विचारले तर आपण एक थोडा वेळ त्याच्यासाठी देऊयात आणि नंतर मग सॅम्पलिंग कडे जाऊयात. जर आपल्याला कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण अनम्यूट करून सुद्धा विचारू शकतात किंवा चॅट बॉक्स मध्ये आपण क्वेश्चन पोस्ट केले तरी मॅडम त्यांचे आपल्याला उत्तर देतील. So if anyone is having any question, kindly unmute and ask the questions. मॅडम थँक्यू. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं, त्यामुळे बरेचसे प्रश्न म्हणजे शंका असं काही राहिलेलं नाही. धन्यवाद. ठीक आहे. माझा ईमेल ऍड्रेस तर मी दिलेला आहे आणि आजचा उरलेला दिवस आहे, उद्याचा दिवस आहे. कुठल्याही प्रश्नांना म्हणजे आजच्या सत्राला जरी तुम्ही इतर कोणाला आमच्यापैकी विचारलं तर तेही त्याची उत्तर देतील. वनिता त्यांच्या सेशन मध्ये असा प्रश्न होता, त्यांना आम्ही विचारला नाही पण आता तुम्हाला विचारतो, तरीही ते चालणार आहे, काहीच हरकत नाही. आपण लगेचच पुढच्या भागाकडे जाऊया. आणि मी जयश्री ताईंना विनंती करते की त्यांनी सॅम्पलिंग टेक्निक्स याविषयी सांगायला सुरुवात करावी. तर त्या सॅम्पलिंग टेक्निक्स विषयी मी काही थोडंसं तर आता सुरुवातीला बोललेलीच आहे आणि आपण स्वतः अनेक जणांनी संशोधन केलेलं आहे आणि त्यावेळेला कशा कशा पद्धतीने तुम्ही कोणाकोणासाठी पार्टिसिपंटसाठी केलं हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. आणि त्यामुळे जरा थोडंसं वेगाने त्याच्याकडे जाईल आणि मग शेवटी अशीच 5-7 मिनिटं मी थांबली की ज्या वेळेला काही प्रश्नोत्तर आहेत, आपले काही अनुभव आहेत ते मांडायचे असले तर ते मांडता येऊ शकते. तर काही स्लाइड्स मी भरभर जाईल आणि त्या स्लाइड्स कडे आपण पुन्हा मागे सुद्धा वळून येऊ शकतो. So again, this is about sampling techniques. There are so many techniques and so many ways. And again, you can see my name and our address, and you can really visit our website, Jnana Prabodhini Institute of Psychology, www.jpip.org. Why do I request? मी असं पुन्हा पुन्हा का सांगते, बहुतेकांच्या मनामध्ये असं असतं की मानसशास्त्र म्हणजे जरा काही समस्या आली, मानसिक प्रश्न आला की मध्ये ते मानसशास्त्रज्ञ काम करतात. हे खरं आहे, जगभरामध्ये असं दिसून येतं. पण आम्ही ज्ञानप्रबोधिनी ती मंडळी ह्या बाबतीत काम करतोच, ह्या व्यतिरिक्त प्रचंड आम्ही काम करतो की थक्क व्हायला होतं. मगाशी मी उल्लेख केला की क्रिएटिव्ह थिंकिंग, स्टडी स्किल्स याचे वर्कशॉप्स, असे शेकडो हजारो वर्कशॉप्स गेली 30 ते 40 वर्ष वेगवेगळ्या लोकांसाठी आपण घेतो. म्हणजे अगदी 4वी-5वीतली मुलं इथपासून टीचर्स आहेत, कॉलेजमधले प्राध्यापक आहेत, इंडस्ट्रीज मधले कामगार आहेत, अधिकारी आहेत, ह्यांच्यासाठी सुद्धा क्रिएटिव्ह थिंकिंग, लीडरशिप, टीम वर्किंग, नंतर
मॅनेजिंग होम, फॅमिली कल्चर, असे अनेक विषय आपण घेतलेले आहेत की जे या इंडस्ट्रीजच्या लोकांना सुद्धा उपयुक्त. हे आपली काही स्पेशालिटी आहे. संशोधन सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने आपण केलेलं आहे. लिडरशिप डेव्हलपमेंटचे आपण खूप प्रोग्राम केलेत आणि फक्त एलाइट पीपल नव्हे तर ग्रामीण भागामध्ये जाऊन ग्रामीण महिला असू देत, त्या सुद्धा निरक्षर महिला असू देत, ह्यांच्यासाठी सुद्धा आपण अनेक संशोधनाचे प्रकल्प केलेले आहेत. त्यामुळे आपण जर ते वेबसाईट बघितली तर आपल्याला मानसशास्त्राचा किती वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग आहे हे कळेल. तर अशी माझी आपल्याला विनंती जरूर आहे. पुढच्या स्लाइडकडे जाऊया. So these are the basic concepts in samples and sampling. So basically there are two things, population and sample. Population म्हणजे काय? आधीची स्लाइडकडे जाशील जयश्री. हा, पॉप्युलेशन मीन्स entire group under study as defined by research objectives. Sometimes it is called as the universe. समजा मी आता म्हटलं की पुण्यातले 8वीचे विद्यार्थी, आता पुण्यातले जे 8वीचे विद्यार्थी त्यांच्याविषयी जर मला संशोधन करायचं झालं तर ते अगदी पुणे शहर जरी घेतलं तरी तिथले 7-8 लाख तरी असू शकतील सगळे. तेव्हा सगळ्यांच्या बाबतीत संशोधन करणं मला शक्य नाही, पण ते आहे पॉप्युलेशन. किंवा सगळ्या आपण इन्स्टिट्यूशन्सचा आपण अभ्यास करतो, सगळ्या म्युनिसिपालिटी मधल्या शाळा असं जर आपण करायचं म्हटलं तर त्याही 1000-2000 आहेत. अगदी पुणे शहर हा घेतलंच तर. किंवा मगाशी पण आपण म्हटलं की काही हॉटेल इंडस्ट्री मधली हॉटेल्स म्हटली तर ती अशी हजारो लाखोच्या संख्येने असते. ह्याला आपण म्हणतो पॉप्युलेशन, युनिव्हर्स असं म्हणतो. Shall we go to the next slide? तर या सगळ्या पॉप्युलेशनला आपल्याला हात घालणं शक्य नसतं, पण त्याच्यातले काही नमुना सॅम्पल आपण घेत असतो. सो इट इज डिफाइंड ॲज सॅम्पल, सबसेट of the population that should represent the entire group. Sample unit, the basic level of investigation, consumers, store managers, shelf facing teams, etc. And the research objective should define the sample unit. म्हणजे मी म्हटलं ना की तसे 5 लाख 8वीतली मुलं मुली असली सगळ्यांच्याकडे तर आपण काही रिसर्च करू शकणार नाही. ते आर्थिक दृष्ट्या शक्य नाहीये, श्रमाच्या दृष्टीने शक्य नाहीये, आणि त्या विद्यार्थ्यांची सगळ्यांचं घेणं पण शक्य नाही आणि आवश्यक पण नाहीये. त्यामुळे त्याच्यातला नमुन्याचा आपण तो काही भाग घेतो. पार्ट ऑफ द पॉप्युलेशन दॅट इज कॉल्ड ॲज सॅम्पल. सेन्सस अँड अकाउंटिंग ऑफ द कम्प्लीट पॉप्युलेशन, हे सगळं युनिव्हर्स आहे. पुढच्या स्लाइड मध्ये आपल्याला दिसतंय की वाय सॅम्पलिंग, बिकॉज attending the whole universe, whole the population is very costly and time consuming to entire population, and it is not required also. So आपण सॅम्पलिंग कडे जातो, म्हणजे थोड्या लोकांच्या बाबतीतच आपण संशोधन करतो. It assures more control on field investigation and collection of more reliable quantitative and qualitative information. अतिशय चांगल्या पद्धतीने अचूक असं केलं. 8 लाख विद्यार्थींकडे पोहोचण्यापेक्षा एक 8000 किंवा 800 जणांपर्यंत आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने पोहोचू शकतो. मात्र 800 जे निवडायचे ते कसे निवडायचे, त्याला आपण म्हणतो सॅम्पलिंग प्रोसिजर्स किंवा मेथड्स. टेकिंग अ पोर्शन ऑफ अ पॉप्युलेशन ऑर युनिव्हर्स फॉर स्टडी. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सॅम्पलिंग फ्रेम ही म्हणजे एवढं मोठं पॉप्युलेशन आहे, त्याच्यातलं विशिष्ट सॅम्पल काढण्यासाठी काय आहे, संदर्भासाठी काय, सो दॅट इज द फ्रेम ऑफ रेफरन्स. ओके, सो इट इज अ लिस्ट ऑफ ऑल मेंबर्स इन द पॉप्युलेशन फ्रॉम विच द सॅम्पल्स इज टू बी ड्रॉन. अ मास्टर लिस्ट ऑफ द पॉप्युलेशन ऑर टोटल फ्रॉम विच द सॅम्पल विल बी ड्रॉन. म्हणजे एकूण किती 8 लाख विद्यार्थी आहेत 8वी मध्ये, चला त्यांची शाळा, त्यांची नावं बिवं अशी आहेत का आपल्याकडे उपलब्ध आहेत, उपलब्ध आहेत. फ्रेम आहे, मोठी यादी आहे. This could be the voters list, list of household, list of industrial units, list of students in the school, etc., etc. Sampling frame is often prepared from secondary sources. It is sometimes not readily available. Secondary source म्हणजे रेकॉर्ड्स. आता मी उदाहरण दिलं त्याच्यामध्ये स्कूलचे जे ऍडमिशनचे जे रेकॉर्ड्स आहेत, प्रेझेंटीचे जे रेकॉर्ड्स आहेत, ते सगळे रेकॉर्ड्स म्हणजे सेकंडरी रेकॉर्ड्स आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला मिळते किंवा सेन्ससचा डेटा असतो किंवा कॉर्पोरेशन मध्ये म्युनिसिपालिटी मध्ये आपल्याला डॉक्युमेंट्स मिळतात, तिथे आपल्याला कळतं. किंवा समजा नॉन प्रॉफिट गव्हर्नमेंट्स असतील
नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असतील त्याची यादी आपल्याला चॅरिटी कमिशनकडे मिळते. पूर्ण यादी मिळते आपल्याला. पूर्ण यादी म्हणजे सॅम्पलिंग फ्रेम. पुढे जाऊया. Steps in sampling. These are the 5 major steps which we take. First one is define. पटवर्धन मॅडम, ऑनलाईन आहात तुम्ही? नांगरे मॅडम, बहुतेक मॅडम डिस्कनेक्ट झालेत वाटतं. नांगरे मॅडम, आवाज येतोय माझा? हो येतोय. बरोबर. मॅडम बहुतेक त्यांच्याकडे कनेक्टिव्हिटीचा इश्यू आलेला दिसतोय. फोन करून बोलते. ठीक आहे मॅडम. मॅडम तुमचा मायक्रोफोन अनम्यूट करा. हा, येतोय आवाज. हा, केला. आमच्या इथली वीज गेली त्यामुळे जरा खंडित झालं. येस मॅडम, नो प्रॉब्लेम. हा, तर आपण सॅम्पलिंग विषयी बोलतो आहोत. आणि दुसरा मुद्दा मी बोलला की चेक द अवेलेबिलिटी अँड सुटेबिलिटी ऑफ सॅम्पलिंग. तिसरा मुद्दा आहे सिलेक्ट अप्रोप्रिएट सॅम्पलिंग मेथड. आता सॅम्पलिंग मेथड्स कुठल्या आहेत ते आपण नंतर बघूयात. डिसाइड अप्रोप्रिएट सॅम्पल साईज, म्हणजे आता 8 लाख विद्यार्थी त्याच्यापैकी किती घ्यायचे ते कसं डिसाइड करायचं ते पण आपण बघूयात. डिसाइड अप्रोप्रिएट सॅम्पल साईज. अँड द लास्ट वन इज फायनलाइज सॅम्पलिंग अरेंजमेंट्स अँड प्रोव्हाइड the instructions. Okay, shall we go to the next slide? Sampling methods. त्याच्यामध्ये मुख्यतः probability methods and non probability methods म्हटलं जातं. आणि त्या काय आहेत ते आपण बघूयात. त्याची व्याख्या पुढे दिलेली आहे. probability methods जे आहेत त्याची व्याख्या दिली आहे. Each element in the population from which the sample is drawn has a known chance of being selected. Samples in which members of the population have known chance of being selected. म्हणजे सॉरी, काहीतरी अडचण येते. तर त्याच्यामधला समजा 8 लाख आपण मुलं म्हटलेली असली तर 8 लाखामधला प्रत्येक येऊ शकतो, याला आपण प्रॉबॅबिलिटी मेथड म्हणतो. नॉन प्रॉबॅबिलिटी मेथड्स मध्ये प्राधान्याने the probability of an element getting selected is not known and dependent on the selector and his or her bias and judgment. Instances in which the chances of selecting members from the population are unknown. ते का आणि कसं होईल ते आपल्याला काही सांगता येत नाही. याचे प्रकार आपण पाहिलेत की आणखीन पुढे स्पष्ट होईल. पुढे जाऊया.
वाय प्रॉबेबिलिटी मेथड्स, त्याच्यामध्ये काय फायदे तोटे आहेत ते थोडक्यामध्ये आपण बघूया. Probability methods of sampling are objective and unbiased. In most cases, the sampling errors can be determined and the estimate of a parameter can be made within a known confidence limits. If the confidence limits are fixed in advance, the sample size can be randomly determined. पुढे जाऊया. And in non-probability methods, when the population is small and highly segments are there, and when no adequate knowledge of population or sampling frame is available, and when the purpose of study is specific, not amenable to sampling, case studies may be there. So this is the example. And convenience. तर काही वेळेला आपल्याला प्रॉबेबिलिटी मेथडनी जाताच येत नाही, अनेक अडचणी असतात. पहिल्यांदाच तो आपण रिसर्च करतो, सॅम्पलिंग फ्रेमच नसते, आणि त्यामुळे नॉन प्रॉबेबिलिटी मेथड्सनी जाऊन धोका आपण घेतो की the results may not be applicable to all the participants. So that risk is always there with us. Okay, fine. Shall we go to the next one? आता हे टाइप्स आहेत त्याची मी नोंद घेतलीये. त्याच्यातला फक्त पहिला आहे त्याच्याविषयी आपण वर्णन बघूयात आणि नंतर पुढे जाऊयात. सो टाइप्स ऑफ प्रॉबेबिलिटी सॅम्पलिंग, त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. आय विल मेन्शन देम. सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग, systematic sampling, cluster sampling, stratified sampling, multi-stage sampling, and multi-phase sampling. Okay, so in the next slide we will only read about simple random sampling just as an example. So in the next slide you can readily see the definition of random sampling. Drawing a portion or a sample of population or universe so that this is sampling, हे आपल्याला माहितीच आहे. पुढचं महत्वाचं आहे, so that each member of the population has equal chance of being selected. And how do we do this sample random sampling? The characteristics of typical population are those that are the most frequent and therefore most likely to be present in any particular random sample. So it is unbiased and in selection. आता आपला जो NCW जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये मी मगाशी म्हटलं तसं जॉग्राफिकल एरियाज आपण वेगवेगळे घेतले आहेत. जेंडर आपण 2 घेणार आहोत. ज्या पोस्ट आहेत त्या 2 वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. त्यांचा अनुभव वेगवेगळ्या प्रकारचा असणार आहे, त्यांचं एज वेगवेगळ्या प्रकारचं असणार आहे. आणि असे हे छोटे 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 गट होत गेले. म्हणजे पुण्यातले पहिल्या पदावरती असलेले स्त्रिया आणि इतका अनुभव असलेल्या वगैरे वगैरे ह्या 50 आहेत, ह्या 50 आहेत. असं आपण सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग आपण करू शकतो. आणि त्याच्यामध्ये आपण पुन्हा सिस्टमॅटिक पद्धतीने पण गेलेलो आहोत. म्हणजे पुढच्या ज्या 2 टप्पे आहेत तेही त्याच्यामध्ये आपण स्वीकारलेले आहेत. पुढे जाऊया. पुढच्या स्लाइडकडे जाऊया. जे नॉन प्रॉबेबिलिटी मेथड्स आहेत त्याच्यामध्ये पण अनेक आहेत. त्याच्यातली कोटा सॅम्पलिंग, कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग, जजमेंट, पर्पजिव्ह अँड इन्सिडेंटल सॅम्पलिंग असं आहे. त्याच्यातले एखाद्याविषयी आपण वर्णन पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. फॉर एक्झाम्पल, कोटा सॅम्पलिंग, सॅम्पल्स दॅट सेट अ स्पेसिफिक नंबर ऑफ सर्टन टाइप्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे एक आपण म्हणतो ना, कोटा हा शब्द आपण मराठीमध्ये पण वापरतो की मला कोटा मिळालेला आहे, त्या कोटाप्रमाणे आपण जातो. आणि त्याच्यातलं सगळ्यात खालचं जे आहे ते आपण बघूयात. इन्सिडेंटल सॅम्पल. सॅम्पल इज ड्रॉन फ्रॉम द अवेलेबल सोर्स विच हॅपन्स टू बी नोन टू द रिसर्चर. म्हणजे जे उपलब्ध आहेत. आता ह्या आपल्या NCW प्रोजेक्टमध्ये सुद्धा जे पोलीस अधिकारी आहेत, जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स आहेत, जे म्हणतात की हो आम्ही सहभागी होऊ, त्यांना आपण घेणार. त्यामुळे ते अशा पद्धतीने इन्सिडेंटल, अशा पद्धतीने पर्पजिव्ह असं सॅम्पलिंग होईल. जाऊया आपण पुढच्या स्लाइडकडे. की ह्या सगळ्या सॅम्पलिंग प्रोसिजर्स आहेत त्या सगळ्या बारकाईने आपण बघू शकतो. उदाहरणार्थ, रॅन्डम सॅम्पलिंग आहे ते कसं घ्यावं याची पण अनेक तंत्र आहेत. त्याच्यामध्ये रॅन्डम नंबर टेबल्स असतात आणि त्याच्या आधारे आपल्याला पुढे जाता येतं. असं अनेक त्याच्यामध्ये भाग आहेत.
आणि आपण जेव्हा रिसर्च केलेला आहे तुम्ही स्वतः, त्यावेळेला पण तुम्ही या सगळ्या सॅम्पलिंग मेथड्स वापरलेल्या असणार आहेत. आता आपण शेवटाकडे येत असताना काही नेमके प्रश्न असले किंवा मी जे बोललेले आहे त्याच्यामध्ये काही भर घालायची असली ती घालूयात आणि आपण थांबूयात. 10 मिनिटं आहेत अजून आपल्या हातामध्ये. जर कुणाला काही शंका असेल, प्रश्न असतील तर आपण कृपया अनम्यूट करून मॅडमला विचारू शकता. Madam, I think there is your lecture is so defining. That's why I think all the questions satisfactory answer. That's why there is no question. I think if anyone wants still ask any question, any kind of query, then you can unmute yourself and Madam will give the answer. नमस्कार, मी अदिती पटवर्धन. हा, नमस्कार, बोला. मला फक्त एक विचारायचं होतं की स्नोबॉल सॅम्पलिंग म्हणजे नक्की काय असतं आणि ते कशामध्ये येतं? नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मध्येच, पण त्याच्यामध्ये नक्की कशा पद्धतीने सॅम्पलिंग घेतलं जातं? स्नोबॉल टेक्निक आहे, त्याच्यामध्ये मोघम मी सांगते तुम्हाला की काही त्याच्यामध्ये तंत्र पण वापरलेली असतात. सॅम्पलिंग कशा पद्धतीने मला करायचं आहे त्याच्यासाठी. उदाहरणार्थ जी पॉवर सॉफ्टवेअर टू डिसाइड द सॅम्पल साईज. त्यामुळे सॅम्पल साईज आपण ठरवतो आणि नंतर नॉन प्रोबॅबिलिटी टेक्निक ते होऊ शकतं, परंतु त्यामध्ये सुद्धा आपण स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग करू शकतो. मग अशी मी म्हटलं तसं वय, अनुभव, जॉग्राफिकल एरिया असे काहीतरी गट करून त्यातलं प्रत्येकातलं मात्र आपण ते घेत असतो. आणि स्नोबॉल याचा अर्थ की किती टक्के घेतोय, म्हणजे युनिव्हर्स मधलं सॅम्पल आहे त्याच्यातलं किती टक्के घेतो, तर ते बऱ्याचदा 0.005 हे घेतात आणि त्यामुळे त्याला म्हणतात की स्नोबॉल. आणखीन बारकाईने सांगता येईल याच्याविषयी. ओके, थँक्यू. मला असं वाटलं की शेवटच्या 5-1 मिनिटामध्ये 2 गोष्टी मी सांगणार. एक म्हणजे लार्ज सॅम्पल आणि स्मॉल सॅम्पल, कारण हे नेहमी खूप बोललं जातं. तर एक संख्याशास्त्राच्या दृष्टीने जे आपल्याला स्टुडंट टी टेस्ट आहे ती, किंवा प्रोबॅबिलिटी स्टॅटिस्टिक्स वापरायचं की नॉन प्रोबॅबिलिटी स्टॅटिस्टिक्स वापरायचं, त्यासाठी आपण असं विचार करतो की स्मॉल सॅम्पल जे आहे ते लेस दॅन 30 म्हणजे 29 अँड बिलो याला आपण स्मॉल सॅम्पल म्हणतो आणि 30 अँड अबव्ह याला लार्ज सॅम्पल म्हणतो. परंतु यामध्ये सुद्धा फरक असा आहे की जेव्हा सर्व्हे असतो कुठल्याही प्रकारचा, तर त्याच्यामध्ये मात्र लार्ज सॅम्पलच हवं आहे आपल्याला सर्वेक्षणामध्ये. आणि त्याच्यामध्ये एक कन्व्हिनियन्सचा भाग असा असतो की सर्व्हेमध्ये आपण फक्त काही फॉर्म्स भरून घेतो, ज्या फॅक्ट्स आहेत त्या भरून घेत असतो. म्हणजे तुमचं वय काय, मुलं किती, अमुक किती, किती पुस्तकं आहेत तुमच्या लायब्ररीमध्ये वगैरे वगैरे. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा स्वभाव कसा आहे, आत्मविश्वास आहे का वगैरे आत खोदून पाहण्यासाठी ज्या काही वेगवेगळ्या प्रश्नावल्या द्याव्या लागतात, तसं काही आपण जात नाही. त्यामुळे सर्व्हेमध्ये हंड्रेड्स अँड थाउजंड्स ची संख्या नेहमी असते. हा एक मुद्दा मला सांगावासा वाटला. त्यामुळे सॅम्पल साईज ठरवणं हे फार क्रिटिकल आहे आणि त्याच्यासाठीचे जे स्टॅटिस्टिशियन्स आहेत तर ते त्याच्याविषयी सांगत असतात की तुमचा अमुक इश्यू आहे, अमक्या अमक्या पॉप्युलेशन वरती आहे, तर ह्यासाठी तुमचं हे युनिव्हर्स आहे आणि इतका तुम्ही इतके टक्के सॅम्पल घ्यायला पाहिजे. त्याची अनेक प्रकारची सूत्र आहेत. तर ते स्टॅटिस्टिशियन आहेत आणि स्टॅटिस्टिशियन आपल्याला पत्र पण देतात की हे तुम्ही घेतली सॅम्पल साईज घेतला तर तो दॅट विल बी फेअर अँड फाईन फॉर युअर स्टडी. आणखीन 1-2 मुद्दे मला सांगायचे आहेत तुम्हाला की जी आपला सॅम्पल साईज असतो त्याच्यावरनं सॅम्पलिंगच्या विषयीची जी काही लिमिटेशन्स आहेत त्या येऊ शकतात. म्हणजे खूप लहान जर सॅम्पल आपण घेतलं
तर त्याचे लिमिटेशन्स असतात. बिकॉज इनिशियली आपण पाहिलं की माझा जो संशोधन आहे, वी वॉन्ट टू मेक इट जनरलाइज. फॉर जनरलायझेशन व्हेरी स्मॉल सॅम्पल मे नॉट बी युजफुल. त्यामुळे असं ऑप्टिमम आपल्याला बघायला लागतं की जनरलायझेशन करायचं आहे. इट शुड नॉट बी टू स्मॉल, इट शुड नॉट बी टू लार्ज टू बिकम इनकन्व्हिनियंट, बट इट शुड बी एबल टू, वी शुड बी एबल टू जनरलाइज अँड इट शुड बी ऍप्लिकेबल. हा महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे. आणखीन मगाशी जसं म्हटलं की जसे आपण सबग्रुप्स करू तर त्या सबग्रुप्स मध्ये सुद्धा ठराविक घ्यायला पाहिजे. समजा आपण म्हटलं की महिला आणि पुरुष, तर त्या पॉप्युलेशन मध्ये 70% पुरुष आहेत आणि 30% महिला आहेत. त्यामुळे 7:3 असं आपलं प्रमाण असायला लागेल. म्हणजे आम्ही 90% पुरुष घेतले, 9 पुरुष घेतले आणि 1 महिला घेतली, किंवा उलट 7 महिला घेतल्या आणि 3 पुरुष घेतले, तर असं नाही चालणार आहे. तर ह्याचं जे प्रमाण आहे सबग्रुप्स मधलं हे आपल्याला नक्की बघायला पाहिजे. अलीकडे काही वेळेला आपण गुगल फॉर्म्स किंवा मेल्ड क्वेश्चनर्सच्या थ्रू सुद्धा आपण डेटा गोळा करतो आणि त्यावेळेला मात्र आपल्याला जे सॅम्पल साईज आहे तो आणखी मे बी 1.5 टाइम्स लार्जर घ्यायला लागतं. कारण उत्तर न देणं, अपूर्ण उत्तर देणं याची शक्यता खूप असते. त्यामुळे म्हणजे डाईंग द डेटा याची शक्यता जास्त असते, म्हणून तिथे जास्त सॅम्पल आपल्याला घ्यावे लागतं. अशा पद्धतीने काही बारकावे सॅम्पलिंग मधले बरेच आहेत आणि ह्या सॅम्पलिंगच्या साठी आपण दिवस काम करू शकतो. पण मुख्यतः पॉप्युलेशन आणि सॅम्पल ह्याच्यातला फरक सांगणं आणि आपण आपलं काहीतरी विचार, आपले सूत्र या सॅम्पलिंग मेथडसाठी वापरणं हे कसं आवश्यक आहे, एवढाच मुद्दा मी फक्त आपल्यासमोर मांडलेला आहे. मनपूर्वक धन्यवाद. आणि आणखीन काही जर कोणाचे प्रश्न असले, एखादा दुसरा मुद्दा तुम्हाला जर सांगायचा असला तर तुम्ही सांगू शकता. थांबते मी 2-3 मिनिट. जर कुणाला काही प्रश्न विचारायचे असेल, शंका असतील तर विचारू शकता. अन्यथा आपण हे सेशन वाइंड अप करूया. आहे कुणाला काही वाइंड अप करताना प्रश्न असले तर थांबूच या, पण वाइंड अप करताना मी फक्त उपयोजन रिव्ह्यू करते, रिकॅप्युलेशन करते, एवढंच. कोणाचे प्रश्न नाही. So for the last 1.5 hours, I was just discussing about 2 topics. One was about steps in research. तर त्याच्यामधल्या मी फक्त 8 स्टेप्स आपल्याला सांगितल्या. Choosing an area or topic or issue, reviewing the related literature, focusing on research question or formulating research problem and objectives, designing and planning study, that is the variables, measurable concepts, sample instruments, ways of data collection, data processing, time frame, etc. Then the last 4 stages are about the execution of research, collecting the data, analyzing the data, interpreting the data, and presenting the results and writing down the report. So that is there. And in sampling methods, especially I told you about the population and the sample, and since we cannot go for the whole population, we must go for small samples, that is the part of the whole population. And then there are 2 major methods, probability method of sampling and non-probability method of sampling. And then again there are many types in sampling methods. We need to choose apt method in sampling, and which will be able for us to generalize our results, and there will be less limitations and more applications. Okay, thank you so much. Thank you every one of you. Thank you madam for such a wonderful session and for the guidance. मॅडमने आपल्याला स्टेप्स इन रिसर्च, त्याच प्रकारे सॅम्पलिंग टेक्निक्स याविषयी संपूर्ण आणि अतिशय सोप्या शब्दात माहिती सांगितली की ज्याचा उपयोग आपल्याला या प्रोजेक्टसाठी तर नक्कीच होईल. पण आपण भविष्यात जर काही नवीन रिसर्च किंवा संशोधन करणार असू
तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला याचा उपयोग नक्कीच होणार आहे. मी आपल्या श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालयाच्या वतीने आणि आपल्या सर्व स्टाफच्या वतीने डॉक्टर वनिता पटवर्धन मॅडम यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. आणि आपले जे पहिले 2 सेशन आहेत ते आता या ठिकाणी संपलेले आहेत. त्यानंतर 1:30 आपल्या या FDPचं 3रं सेशन आपण सुजला वाटवे, डॉक्टर सुजला वाटवे मॅडम आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तरी 1:30 बरोबर आपण हे सेशन सुरू करूयात आणि सर्वांनी 1:20 म्हणजे 10 मिनिटं अगोदर जॉईन व्हावे, म्हणजे आपल्याला वेळेत हे सेशन सुरू करता येईल. या ठिकाणी मी परत सगळ्यांना पुन्हा धन्यवाद. आणि आज आणि उद्या उरलेल्या सत्रांमध्ये पण मी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मलाही काही त्यामध्ये शिकायला मिळेल. ओके, थँक्यू ऑल, वन अँड ऑल. बाय. आपण 1:30 दुसरं सेशन सुरू करूया. सुजला मॅडम आपण आहात ऑनलाईन? ठीक आहे. सर्व पार्टिसिपेंट आता लेट झाले तरी चालेल. 10 मिनिट अगोदर म्हणजे 1:20 प्रत्येकाने तिसऱ्या सेशनसाठी जॉईन व्हावं. आपली लिंक सेम असणार आहे प्रत्येक सेशनसाठी. देयर इज अ सेम लिंक फॉर एव्हरी सेशन. त्यामुळे याच लिंकवर सर्वांनी 1:20 पर्यंत जॉईन व्हावं. धन्यवाद.